गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, प्रभू रामरायाला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते। नववर्ष चालू झाल्यावर आपली भेट पहिल्यांदा होत आहे आता आणि म्हणता म्हणता आता महिना संपतही आलाय। किती भरभर भरभर दिवस जातात, पण त्या मनाने अभ्यास मात्र आपला तेवढा भरभर होत नाहीये। पण तुमचा ग्रुपचा मात्र अभ्यास छान होतोय एवढं कळतंय की तुम्ही एकीकडे हरिपाठ पण करत आहात, हरिपाठाचा अभ्यास चालू आहे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू आहे आणि मनाच्या श्लोकांचाही अभ्यास चालू आहे। तर हे पूर्ण वर्ष आपल्याकडनं छान अभ्यासालाच होणार आहे। तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। मनाचे श्लोक आपले चालू आहे, चिंतन आपलं, आणि मागचा तर 7वाच श्लोक फक्त झाला होता। मनाश्रेष्ठ धारिष्ठ असं आपण मागच्या वेळेला शिकलो होतो आणि खरंच ते धारिष्ठ बाळायला शिकलो आपण, म्हणजे शिकवलं आपल्याला समर्थांनी। आणि त्याचं शेवटचं चरण म्हणजे 7व्या श्लोकातलं शेवटचं चरण असं होतं की मना सर्व लोकांचे रे निव व्हावे। आणि आता पुढचा जो 8वा श्लोक आहे तो श्लोक आहे देह आधी श्लोक म्हणून दाखवते, आपल्या सगळ्यांना पाठ आहे तो श्लोक। श्लोक असा आहे, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी। सहज साधा वाटतो की नाही श्लोक। देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी। मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे। म्हणजे मागच्या श्लोकामध्ये शेवटच्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलं होतं की मना सर्व लोकांची रे निववावे, म्हणजे सगळ्या लोकांना निवव, असा एक विचार आपण मागच्याला शिकलो। कारण फायदा आपलाच होतोय असं आपण पाहिलं, कारण स्वतः संपूर्ण अभ्यास जो आहे परमार्थ शास्त्राचा तो प्रथम पुरुषी आहे, म्हणजे मला त्याच्यामधनं काय फायदा मिळतोय ते आधी बघायचंय। हा विचार आधी आपण एकदा घेतला होता की प्रपंचामध्ये आपण स्वार्थी नसावं, पण परमार्थात मात्र स्वार्थी असावं। म्हणजे लोकांना निववल्यामुळे, लोकांना शांत केल्यामुळे, लोकांना प्रसन्न केल्यामुळे ते संतोषी असतील तर तो संतोष आपल्याला मिळतोय, असा विचार आपण मागच्या वेळेला घेतला होता। म्हणजे मना सर्व लोकांची रे निववावे, सगळ्या लोकांच्या मनाला तू निवव असं आपल्या मनाला आपण शिकवलं मागच्या वेळेला। आणि या श्लोकामध्ये शेवटच्या चरणामध्ये परत निववणं शब्द आलाय आणि समर्थ वेगळ्यांना निवव असं म्हणतायत। आणि इकडे समर्थ असं म्हणतात की परी अंतरी सज्जना निववावे। आता हा खूप मोठा प्रवास झाला बरं, म्हणजे इथपर्यंत हा विचार इथपर्यंत पोहोचण्यासाठी की सज्जनांना निववणं म्हणजे काय ते आपण शिकणार आहोत। आणि आजची जी आपण उदाहरणं बघणार आहोत ना, ती सगळी आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अगदी बदल घडून आणू शकतो, अशा पद्धतीने हा श्लोक आज आपण शिकणार आहोत। कारण ही कीर्ती, जर ती कीर्ती उरवायची आहे तर तशा पद्धतीने आपल्याला वागणं आलं। कारण समर्थांचं सांगणं आहे की अशा प्रकाराने क्रिया कर, अशा प्रकाराने वाग, किती कीर्ती उरेल। आणि ती कीर्ती उरण्यासाठी हा देह पण आपल्याला देऊन ठेवलाय समर्थांनी, म्हणजे आपल्या ईश्वराने आपल्याला हा देह दिलाय आणि समर्थ विचार देत आहे। बघा, समर्थ नरदेहाचं कौतुक सगळ्या संतांनी केलेलं आहे। समर्थांनी तर म्हटलेले की या नरदेहाचे संबंधे अनेक काय बहुत पाविले उत्तम पदे, म्हणजे बहुत उत्तम पद तर मिळतातच आहेत या नरदेहामुळे, पण सगळ्यात उत्तम पद कुठलं तर ते म्हणजे मोक्षपद। आणि ते मोक्षपद फक्त या नरदेहामध्येच आपल्याला मिळू शकतं। आणि अगदी असाच विचारांचा एकनाथ महाराजांचा एक अभंग काय बघा। एकनाथ म्हणजे सगळे संत, आपण नेहमी संतांच्या विचारांचा आधार घेत आपण समर्थांचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत। आता एकनाथ महाराज एकदम सिमिलर, एकदम तोच विचार त्यांनी दिलाय। ते असं म्हणतात की मनुष्य देहाचे नि ज्ञाने, म्हणजे या देहामुळेच आपल्याला ते ज्ञान होणार आहे। मनुष्य देहामुळे, मनुष्य देहाची ने ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे। सच्चित आनंद ती पदवी फक्त याच देहात घेणे, दुसऱ्या देहात शक्य नाही। सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकाने दिधला, म्हणजे त्यांनी आपल्यावर कृपा केली आणि हा देह
देऊन त्याने आपल्यावर कृपा केलेली आहे. आणि अधिकार त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालेलं आहे, म्हणजे किती आपण काय एक्सटेंट पर्यंत आपण स्वतःची प्रगती करून घेऊ शकतो, की आपल्याला ते उत्तम पद म्हणजे ते मोक्ष, तो मोक्ष मिळणार. आणि आपण या सगळ्याचा सुरुवातीला का विचार केला, कारण या देहामुळेच मानव जो आहे तो त्या उत्तम कीर्तीस प्राप्त होऊ शकतो. कारण खरी कीर्ती कुठली आहे ते आपल्याला आज बघायचंय. कारण देहत्यागिता कीर्ती मागे उरावी. आणि कीर्ती कशी होणार आपली, कीर्ती कशी होणार? छोटं किडूक मिडूक कामं केल्याने आपली कीर्ती होते का? होते असेल लौकिकात. छोटी मोठी कामं केल्याने छोटी मोठी कीर्ती. मग आपण नक्की आज कीर्ती म्हणजे काय त्याचा विचार करणार आहोत. आणि समर्थांना आपली कुठल्या रूपाने कीर्ती उरली पाहिजे, त्यासाठी आपण या नरदेहाचा काय उपयोग करायला हवा, हा सगळा विचार आजच्या आपल्या चिंतनात प्रगट होणार आहे. हळूहळू आपण पुढे जाऊया. समर्थांनी सुरुवात बघा कशी केलेली आहे. हा श्लोक जो सुरुवात जी होते ती देहत्यागिता कीर्ती मागे उरावी. म्हणजे आपल्याला एका पद्धतीचा विचार करायला प्रवृत्त करतायत. कसला विचार? देहत्यागिता कीर्ती म्हणजे देहत्यागिता म्हणजे देहाचा त्याग केल्यानंतर काय झालं पाहिजे, तर कीर्ती उरली पाहिजे. म्हणजे समर्थांनी विचार करायला शिकवला की नाही, देहाचा त्याग झाल्यानंतर आपलं काय होतं की आपण देहाच्या त्यागाबद्दलच विचार करत नाही. म्हणजे आपल्या घरी जर का कोणी एक श्रेष्ठ म्हणजे ज्येष्ठ, वयाने ज्येष्ठ असं कोणी जर का आजी वगैरे व्यक्ती असतील, घरचे कोण वय वाढलेली असतील, आणि त्यांनी जर चुकून मकून आपल्या मुखामधनं असं म्हटलं की आता माझे किती दिवस राहिलेत, आता थोडेच दिवस माझं आयुष्य राहिलेलं आहे, म्हणतात की नाही आपल्या घरचे मोठे लोक. आणि असं जर ते बोलले तर आपण म्हणतो गप्प बस, असं काही बोलू नकोस, असं अभद्र आपल्या मुखामधनं बोलू नयेत. म्हणजे अशा पद्धतीचंच आपल्याला शिकवलं जातं की नाही. म्हणजे मरणाबद्दल बोलू नये कारण ते अभद्र आहे. पण हे संत आपल्याला तयार करतायत. हे संत बरोबर उलट शिकवतात आपल्याला की जी गोष्ट आपण हा आधी विचार घेतला होता, जी गोष्ट नक्की शाश्वत आहे देहासंदर्भात, म्हणजे मी उद्या भाजी कुठली करणार म्हणून बाजारातनं भाज्या विकत घेऊन येते, मी अजून 10 वर्षानंतर काय करणार ते आत्ताच मी ठरवलेलं असतं. म्हणजे मी म्हातारपण कसं घालवणार हे पण मी ठरवलेलं असतं. आणि पुढचा क्षण माझा नक्की निश्चित मी काय कसं करणार आहे, राहणार आहे की नाही जिवंत हेही मला माहित नाही. इतकं अशाश्वत सगळं आहे आणि त्याचा मी निश्चय करायला जाते. पण या देहासंदर्भात निश्चित अशी एक गोष्ट होणार आहे, ती म्हणजे देहपतन. देह पडणार आहे एक दिवस आणि त्याचा मी विचार करतच नाही. समर्थांनी देहांत निरूपणाचे दोन म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या पद्धतीचं शिकवणं आहे. म्हणून समर्थांनी ती निरूपणं सांगितलेली आहेत दासबोधामध्ये. पण देहांत निरूपण या नावावर दोन आहेत समर्थांचे समास. आणि सरळ मृत्यूची तयारी करा हे सांगताना एक समासच आहे. मला असं वाटतं 3-9 तिसरा दशक 9वा समास मृत्यू निरूपण. समर्थ आपल्याला शिकवतात मृत्यूची तयारी करा. कारण हा श्लोक सुरुवात कसा होतोय, म्हणजे सुरुवात कशी होते या श्लोकांची, कुठल्या विचारामधनं, की देहत्यागिता कीर्ती मागे उरावी. मग मी कसं जगायचं आहे जीवनमुक्त होण्यासाठी. खरं म्हणजे समर्थ, कारण कीर्ती कुठल्या कीर्तीबद्दल हळूहळू आपल्याला कळेल आपण कुठला विचार कुठला धागा पकडलाय हा श्लोक समजण्यासाठी, ते हळूहळू क्लिअर होतच जाईल. समर्थ जीवनमुक्तापर्यंतचा आपला प्रवास घडावा अशा पद्धतीचे विचार ते आपल्याला देत आहेत. किडूक मिडूक कीर्तीबद्दल काय प्रसिद्धीबद्दल समर्थ बोलत नाहीये तिथे. आणि ती प्रसिद्धी नाही असं नाही, ती कीर्ती नाही असं नाही आहे. पण समर्थांना अपेक्षित काय आहे? समर्थ म्हणतात दासबोधामध्ये एका ठिकाणी की जो जिताची असता मेला. जीवन मुक्ताबद्दल काय सुंदर सांगितलंय बघा. काय श्लोक आहेत आणि काय आपले संत श्रीमंत आहेत आणि आपल्याला ते श्रीमंती देतात. हे विचार ऐकले ना की इतकं बरं वाटतं. हा श्लोक बघा किती सुंदर आहे. दासबोधामधला आहे 7-10 दशक 7वा समास 10वा 30वा श्लोक. जो जिताचा असता मेला मरणाचा मारूनी जगला. मरण या गोष्टीलाच त्याने मारलंय, म्हणजे कारण त्याला त्याचं भयच उरलेलं नाहीये. मरणाचं भय असतं बरं आपल्याला, सरळ चालू असेपर्यंत काही कळत नाही. थोडस खुट्ट होऊ दे, आपण घेतला या विचार आधी एकदा. जीवनमुक्ताबद्दल समर्थ असं म्हणतायत की जो जिताचा असता मेला, त्याचा देहरूपाने तो मेलेलाच आहे, तो आत्मरूपाने जगतोय. जो जिताचा असता मेला मरणाचा मारून जगला. जन्म मृत्यू न स्मरे ज्याला विवेक बळे. आणि हे सगळं त्याला कशामुळे शक्य झालं? विवेकाने. त्याने विवेक केला. विवेक म्हणजे निवड, योग्य गोष्टीची निवड, योग्य विचारांची निवड म्हणजे विवेक आहे.
आणि अशा पद्धतीने जर आपण गेलो, भयमुक्त झालो, तरच आपण कुठेतरी तरी खऱ्या कीर्तीपर्यंत पोहोचू शकू. देह त्यागिता समर्थ काय म्हणतायत की अशा पद्धतीने तुम्ही वागा की तुम्ही कीर्ती रूपाने उराल. पण आपलं तसं होत नाही. आपल्याला माहितीये की आपण तसं, आपल्याला जसं संत वागतात तसं आपल्याला वागता येत नाही. त्याचं जर कारण शोधायचं, कारण मीमांसा, त्याचा जर कारण शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला शास्त्र असं उत्तर देतं. आपण शास्त्र विचारांचा आधार घेणार आहोत. एक एक शास्त्रीय संकल्पना घेऊन, कारण मनाचे श्लोक जर इकडून तिकडून थोड्याशा प्रक्रिया आपल्याला जर माहिती असतील, थोडेसे शास्त्राचे विचार माहिती असतील, तर हे विचार कळायला आपल्याला फार सोपं पडतं. संतांचे विचार, शास्त्र म्हणतं का नाही उरत आपली कीर्ती? कारण संत जीवन मुक्ताप्रमाणे जगतात आणि आपलं मात्र काय असतं की आपलं सगळं अडकणं असतं. शास्त्र उत्तर देतं की आपण ऐषणांमध्ये अडकलेलो आहोत. ऐषणा. आणि आपल्याला मुख्य माणसाला, आता शास्त्रीय विचार झाला की माणसाला 3 प्रकारच्या ऐषणा असतात. कुठल्या 3? राजबोधाच्या परीक्षा जे लोक देतात त्यांना उत्तर पाठे. 3 प्रकारच्या ऐषणा माणसांना असतात. मग ऐषणा म्हणजे काय? आणि ऐषणा म्हणजे इच्छा. ऐषणा, इच्छा. आणि 3 प्रकारच्या, बघा सगळ्यांनी विचार करून बघा आणि किती सत्य आहे. म्हणजे शास्त्र कसं निर्दोष आणि खरं बोलतं बघा. 3 प्रकारच्या ईषणा. त्याच्यामधली पहिली ईषणा आहे वित्तेषणा. वित्तेषणा, धनेषणा. धनेषणा म्हणजे काय? धनाची इच्छा, वित्त, पैसा. आणि खरंच म्हणजे आता जीवन जगताना आता याच्या पुढे नको बुवा, पुरे पुरे असं कधीतरी तरी आपल्याला वाटतं का? म्हणजे फक्तच वय वाढलंय म्हणजे आता पुरे बुवा, असं खरंच आपलं होतंय का? अगदी सूक्ष्म प्रत्येकाने आपापला विचार करायचा आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना कळतं की या ऐषणा कशा जखडून ठेवतात, आपल्याला पकडून ठेवतात. म्हणजे एकतर पैसा हवा आणि उपभोगाच्या वस्तू प्राप्त करून घेणे, जेणेकरून आपल्याला सुख मिळेल असं आपल्याला वाटत असतं. त्या सगळ्या गोष्टी धनामुळे मिळतात असं आपल्याला वाटतं आणि त्या हव्याच असतात. आणि त्या मिळण्यासाठी आपण संपूर्ण आयुष्य आपल्या प्रयत्नशील असतो त्या वासनांमुळे. म्हणून एक आहे ती म्हणजे धनेषणा. आपण ऐषणांबद्दल विचार करतोय आणि या ऐषणांमध्ये अडकल्यामुळे आपली कीर्ती नाही तयार होते, आपल्याला मुक्त नाही होता येते. एक आहे धनेषणा, वित्तेषणा आणि दुसरी आहे दारेषणा. आपण दारेषणा असं जेव्हा शब्द उच्चारतो तेव्हा पटकन आपल्याला सहज आपण अर्थ जो समजून घेतो दारेषणेचा तो म्हणजे स्त्री भोग किंवा तिची अभिलाषा असा वगैरे आपल्याला त्याचा अर्थ माहिती असतो. बरोबर आहे, तो काही चुकीचा नाहीये. म्हणजे स्त्री म्हणजे पुरुषाच्याकडनं विचार केला तर स्त्रीची अभिलाषा किंवा स्त्री भोग हा सगळा विचार, आणि स्त्रीकडनं विचार केला तर पुरुष हवाय असं वाटणं, त्याच्यावर अवलंबून राहणं. पण दारेषणा हा फक्त इतकाच नाहीये. ही ईषणा, ही जे हवे पण आहे ते तेवढंच नाहीये. ही ईषणा काय करते? आपल्या आपतेष्ट, आपल्या आजूबाजूला जे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला आसक्तीने अडकवायला लावते. त्यांचाच विचार करत बसतो. म्हणजे खरंच विचार करा, वय वाढलंय म्हणून आपण आपल्या जवळच्या लोकांमध्ये अडकलो नाही होत का? म्हणजे ठीक आहे, आता आपण तरुण असताना असं वाटतं की आता पैसा कमवावा, आता मला माझ्या मुलाबाळांसाठी करावं, आणि आता रिटायरमेंट मध्ये गेल्यानंतर नाही बुवा मला त्यांची काळजी. असं खरंच होतं का? अडकतोच बघा एक. आणि आपण ना आत्मा नसतो कामाय, आपण शिकलोय की फार त्याच्यामध्ये अडकायचं नसतं, पण नाही होत आपल्याकडनं ते. एक लहान मुलगा असतो आणि तो लहान असल्यापासूनच त्यांच्या घराजवळ एक साधू महाराज राहत असतात. त्यांच्याकडे तो नियमितपणे जात असतो. अगदी रोज जायचं आणि ते साधू महाराज, भरपूर लोक येत असतात त्यांच्याकडे. तर ते साधू महाराज त्याला सगळ्यांनाच म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षण देत असतात. म्हणजे त्यांना ज्ञान मार्गातलं काही शिकवत असतात, त्यांना भक्ती मार्गातलं काही शिकवत असतात, योग मार्गातलं काही शिकवत असतात. तर हा मुलगा पण छान त्यांच्याकडे राहून शिकत असतो आणि असं करता करता तो मोठा होतो. आणि एक दिवस तो 4 दिवस त्यांच्याकडे येत नाही. आणि 4 दिवसानंतर आल्यानंतर ते साधू महाराज त्याला विचारतात, का बुवा तू 4 दिवस का नाही आलास, कुठे होतास तू? तेव्हा ते म्हणतात की महाराज, तो मुलगा म्हणतो की महाराज माझा साखरपुडा झाला, माझा वांग निश्चय झाला. आणि मग ते असे थोडस हळू आवाजात पुटपुटतात, गेलास तू माझ्यापासून वेगळा झालास. मग तो मुलगा म्हणतो, काय म्हणालात तुम्ही? मला ऐकू नाही आलं व्यवस्थित, तुम्हाला काय सांगायचंय मला, काय म्हणलात तुम्ही? तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, नाही नाही मला ना काही नाही सांगायचं तुला, ठीक आहे तुझं अभिनंदन,
म्हणजे साखरपुडा झाला, तुझं अभिनंदन, वा वा वा, छान आहे. पण त्याला कळतं बरं की त्यांना काहीतरी सांगायचंय, पण ते सांगत नाही. आणि मग असेच अजून थोडे दिवस जातात. अजून एक 5-6 महिन्यानंतर हा मुलगा परत 8 दिवसांसाठी येत नाही. 8 दिवसांनी आल्यानंतर परत ते साधू महाराज त्याला विचारतात, का रे बुवा, तू 8 दिवस का आला नव्हतास? तर तो मुलगा म्हणतो की माझा विवाह झाला म्हणून मी आलो नव्हतो. तेव्हा ते परत पुटपुटतात, आधी पुटपुटलेले असतात तसे, की झालं आता आई वडिलांपेक्षा पण दूर गेलास. तर तो म्हणतो, काय काय म्हणजे काय, तुम्हाला काय सांगायचंय मला? ते म्हणतात, नाही 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 मला तुला काही नाही सांगायचं, आनंद आहे, विवाह झाला म्हणजे काहीच हरकत नाहीये, छान आहे, अभिनंदन तुझं. विवाह म्हणजे काय वाईट गोष्ट नाहीये, चांगलीच गोष्ट आहे. विवाह शब्द पण किती सुंदर आहे. विवाह, वाह म्हणजे वाहणे, पुढे नेणे, आणि वि म्हणजे विशेषत्वाने पुढे नेणे. म्हणजे जेव्हा आपण विवाह करतो, किती सुंदर आपल्याकडे सगळ्या संकल्पना आहेत. म्हणजे जे काही आपण आपल्या आपल्या मोठ्या लोकांकडनं शिकलेलो असतो, जे काही संस्कार आहेत, जे काही आपल्या रूढी आहेत, ते पुढे व्हायचं. म्हणजे आपण स्वतः ते पुढे न्यायचं आणि आपल्या पुढच्या पिढीला, आपल्याला जेव्हा पुत्र होतो, कन्या होते, त्यांच्यापर्यंत ते सगळं तसं तसं पोहोचवायचं. ही जबाबदारी असते जेव्हा विवाह होतो तेव्हा. म्हणून ते त्याचं कौतुक करतात, नाही छान छान, तुझा विवाह झाला, चांगलंच आहे की रे, ते चांगलंच आहे, मान्यच आहे सगळ्यांना ते, ठीक आहे. मग तो म्हणतो आता काही सांगत नाही, तो मुलगा म्हणतो ठीक आहे. आणि अजून 1-2 वर्ष मध्ये जातात आणि हा मुलगा 15 दिवस काही येत नाही मग त्यांच्याकडे. आणि 15 दिवसानंतर जेव्हा तो परत येतो, तेव्हा ते विचारतात, का रे 15 दिवस का नाही आलास? तेव्हा तो म्हणतो की मला पुत्ररत्न प्राप्त झालं म्हणून मी नाही आलो. तर तेव्हा ते परत पुटपुटतात आणि म्हणतात, अरे तू स्वतःपासून पण लांब गेलास रे आता. तो म्हणतात, म्हणजे तुम्हाला काय काय म्हटलं तुम्ही, मला मला व्यवस्थित ऐकू नाही आलं आणि तुम्हाला नक्की मला सांगायचं काय ते कळत नाहीये. ते साधू महाराज म्हणतात, एक दिवस जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला ते सांगेन. आणि परत तो मुलगा नियमितपणे त्यांच्याकडे येत असतो, शिकत असतो. असे 2-4 वर्ष जातात मध्ये. आणि त्या 2-4 वर्षांमध्ये हा मुलगा विचार करतोय की नक्की हे जे माझे सद्गुरू आहेत, हे साधू महाराज जे आहेत, त्यांना मला काय सांगायचं असणार आहे. आणि त्याचं मुमुक्षत्व वाढतं. ते मुमुक्षत्व वाढायला पण लागतं बरं आपलं आतलं. आणि ते मुमुक्षत्व वाढल्यामुळे तो त्यांना परत भेटायला जातो. आणि तो म्हणतो, तुम्ही मला निश्चित सांगा की 3 वेळा तुम्ही काय काय वेगळं वेगळं बोलला होतात माझ्याशी, त्याचा अर्थ नक्की काय आहे. तेव्हा ते साधू महाराज त्याला असं म्हणतात की अरे जेव्हा तुझा साखरपुडा झाला तोपर्यंत तू माझ्यासारखा होतास, म्हणजे अजून प्रपंच स्वीकारला नव्हतास. कारण मी आहे संन्यासी आणि तू अजून प्रपंच स्वीकारला नव्हतास, प्रपंच मार्ग, प्रवृत्ती मार्ग स्वीकारला नव्हतास. तोपर्यंत आपण एकाच एकाच ट्रॅकवर होतो, एकत्र चालत होतो. पण जेव्हा ठरलं की आता तू विवाह करणार, तेव्हा तू वेगळा मार्ग निवडलास आणि माझा मार्ग वेगळा झाला. म्हणजे मी ज्या मार्गाने आहे ना, दोन्ही मार्ग आहेत बरं, प्रवृत्ती आणि निवृत्ती, हे त्या भगवंतापर्यंत पोहोचेपर्यंत मार्ग आहेतच. पण निवृत्तीचा जो मार्ग आहे ना, तो फास्ट ट्रॅक आहे, फास्ट ट्रॅक. म्हणजे त्या त्या रस्त्यावर ट्रॅफिकच नाहीये, निवांत आपण सरळ तिकडे पोहोचू शकतो. आणि इथून पण त्या मार्गावर तिथपर्यंत, त्या भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही असं नाहीये. पण हे गल्ली बोळ लागतात, ट्रॅफिक जॅम होतो, खड्डे खळगे कुठे कुठे अडकतो आणि त्याच्यामुळे तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. म्हणून मी इतकंच म्हटलं की आता आपल्या दोघांचे मार्ग मात्र वेगळे झाले. आणि जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा मी असं म्हटलं होतं की तू आई वडिलांपासून लांब गेलास, कारण आता जेव्हा तुझं लग्न स्वतःच तुला कळतं, स्वतःचा संसार मांडायचा असतो, तेव्हा ते आपण आपल्याला आपलं कर्तृत्व तिकडे जागृत झाल्यासारखं वाटतं आणि तेवढे आपण तिकडे स्वार्थी होतो. म्हणून आई वडिलांपासून आपण स्वाभाविकपणे दूर होतोच थोडे. फार सूक्ष्म विचार आहेत, पण सत्य विचार आहेत, खरे विचार आहेत. आणि मग ते म्हणतात, जेव्हा तुला पुत्ररत्न प्राप्त झालं तेव्हा हे निश्चित झालं की आता तुझं स्वतःच तू उरलेलाच नाहीयेस. जे काही आहे, तू इतका आसक्त होणार आहेस आपल्या मुलाबद्दल की सगळं त्याला वाहिलेलं पुढचं जीवन सगळं, असं तुझं झालं. पण तेव्हा तो हा मुलगा जो आहे तो सगळं साधू महाराजांचं ऐकून घेतो. पण तो म्हणतो, तुम्ही सांगता इतकं काय माझं वाईट चालू नाहीये हो, माझं चाललंय व्यवस्थित. माझं माझं माझा प्रपंच जो आहे तो चाललाय की व्यवस्थित, त्याच्यामध्ये काहीच नाहीये, मला त्रास काहीच नाहीये. ते साधू महाराज म्हणतात, तुला जाणून घ्यायचं असेल तर मी तुला फक्त जाणण्यासाठी मदत करतो. तर ते म्हणतात, सांगा म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे नक्की. काहीतरी त्या मुलाला निश्चित कळत होतं की काहीतरी खटकतंय त्याला, पण ते काय हे त्याला कळत नव्हतं. मग ते साधू महाराज म्हणतात, मी तुला मदत करतो. बघा आपण विचारच घेतोय, आपण कसे अडकतो आणि आपण का त्या कीर्तीपर्यंत पोहोचत नाही आहोत, हा मुख्य विचार आपण घेतोय. या एषणांमध्ये कसं आपण अडकतोय याचा विचार आपला चाललाय.
मग ते साधू महाराज म्हणतात मी तुला आतापर्यंत जे काही शिकवलं म्हणजे ते धडे दिले ज्ञानाचे, भक्तीचे, योगाचे, ते सगळं तुला आठवतंय का? ते काही तू प्रॅक्टिस करतोस का? म्हणे हो हो, योग मार्गातले धडे पण मी सगळं प्रॅक्टिस करतो. म्हणे काय जमतं तुला करायला? बऱ्याच लोकांना ही कथा माहिती असेल तरी ऐकूया. तर तो मुलगा म्हणतो की तुम्ही मला जे शिकवलं होतं की मी अशा पद्धतीने राहू शकतो की मी आतून श्वासोश्वास घेतोय म्हणजे श्वास आतमधनं घेतोय, माझं चालू आहे श्वासोश्वास आतमधनं, पण बाहेरच्या लोकांना असं वाटेल, बाहेर लोकांना कळणारच नाही की मी श्वास घेत आहे. मला एवढं जमू शकतं तुमच्यामुळे, कारण लहान असल्यापासून मी तुमच्याकडनं येऊन सगळं शिकतोय. तर तेव्हा ते म्हटले ठीक आहे, तर तू एक काम कर, तू घरी जा आणि असं कर, असं करून बघ. तर तो म्हणतो ठीक आहे, काहीतरी शिकवायचंच असेल या साधूंना याच्यामधनं. आणि म्हणून तो घरी जातो आणि सोफ्यावर, बाहेर हॉलमधल्या सोफ्यावर असा पडून राहतो की जेणेकरून सगळ्यांना वाटावं की हा गेला, हा मेला. आणि मग सगळे ज्यांना कळतं की अरे हा श्वासच घेत नाहीये, मग रडारड होते, आई वडील रडतात, बायको रडते, ते लहान मूल रडतंय, आजूबाजूचे शेजारी येतात, जवळचे नातेवाईक येतात, वैद्यांना बोलवलं जातं, वैद्य म्हणतात आम्ही काहीच करू शकत नाही कारण श्वासच चालू नाहीये. आणि सगळं रडारड झाल्यानंतर त्यांना आठवतं की साधू महाराज हा नेहमी तिकडे जायचा. म्हणजे सगळ्यात अगदी शेवटी आपल्याला काय ते देव परमेश्वर नंतर आठवतो, तोपर्यंत आपल्या बलावर सगळं आपलं चाललं असतं. मग ते साधू महाराजांना बोलवतात की तुम्ही या बुवा, हा तुमच्याकडे यायचा, तुम्ही तरी काहीतरी करा, तुमच्याकडे काहीतरी मार्ग असेल, उपाय असेल. आता ते येतात. आता त्यांनीच सगळा हा खेळ मांडलेला असतो, त्यांना सगळं माहिती असतं इकडे काय घडतंय ते. आणि मग ते काय म्हणतात की एक काम करा की मला एका पेल्यामध्ये अर्धा पेला दूध आणून द्या आणि त्याच्यामध्ये विरघळलेली साखर घालून आणा. मग ते देण्यात येतं. मग ते काय करतात, तो जिकडे झोपलेला असतो हा मुलगा, तर त्याच्या भोवती असं काहीतरी ते फिरवतात पेला आणि मंत्र म्हटल्यासारखं फुकतात वगैरे. आता नाटकच करायचं सगळ्या गोष्टींचं, ते सगळं करण्यात येतं. आणि मग ते साधू महाराज जे असतात ते आधी ते म्हणतात सगळ्यांकडे बघून की या पेल्यामध्ये आता मंत्रित दूध आहे आणि हे दूध जर तुमच्यापैकी कोणीतरी एक जर प्यायला तयार असेल, जे कोण हे दूध पिईल तो माणूस मरेल, हं, आणि हा जिवंत होईल. कोण तयार आहे? बघा, खरंच आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांवर आपण खूप प्रेम करतो, म्हणजे आपलं सगळं त्यांच्यासाठी असं आपलं चाललेलं असतं. आत्मा नसतो कामाय हा विचार पण आपण आधी एकदा घेतला होता. आणि मग हे साधू महाराज जे आहेत ते त्याच्या वडिलांकडे, ते खूप ओक्साबोक्शी रडत असतात, त्या त्या वडिलांकडे बघतात त्याच्या आणि म्हणतात की तुम्ही का नाही हे दूध पित, तुमचं तर आता वय झालंय, तुम्ही घ्या दूध. तर ते म्हणतात माझं याच्यावर खूप प्रेम आहे हो, पण हे विधिलिखित जे आहे त्याच्या उलट कसं बरं जायचं, मी कसं ते पिणार. साधू महाराज म्हणतात ठीक आहे, तो तो मुलगा जो झोपलाय तो सगळं ऐकतोय बरं, त्याच्यासाठीच हे सगळं केलेलं आहे. आणि आपण सगळ्यांनी पण कान उघडून ऐकायचंच आहे हे काय चाललंय ते सगळं. ते आईकडे बघतात आणि आईला सांगतात की तुम्ही का नाही हे दूध पित. तर आई म्हणते की माझा नवरा जर मरणार नसेल आणि जर मी त्यांना सोडून जर का आधी गेले तर धर्माच्या विरुद्ध वागल्यासारखं होईल, म्हणून मी नाही मरू शकत. रडता रडता चाललंय सगळं, रडणं चाललंय, वाटतंय वरून आपलं सगळ्यांवर प्रेम आहे ते वाटतंय. मग ते साधू महाराज बायकोकडे बघतात त्या मुलाच्या की तू का पित नाहीस. तर ती म्हणते माझं तर अजून संपूर्ण आयुष्य राहिलंय, मी कसं काय म्हणणार, माझा लहान मुलगा आहे, मी नाही जाऊ शकत सोडून. आणि मग सगळे मिळून बाकीचे लोक तर पळूनच जातात, आपल्याकडे दुधाचा ग्लास आला तर करायचं काय, पळून जातात. आणि यांच्या घरचे जवळचे लोक असतात ते असं साधू महाराजांना म्हणतात, बघा कसं आहे, साधू महाराजांना म्हणतात की तुम्ही तर एकटेच आहात आणि साधू तर परोपकारासाठी सगळीकडे प्रसिद्ध असतात, तुमच्या आगापीच्या रडायला पण कोणी नाही, तुम्ही का पित नाही म्हणजे तो जिवंत होईल. शिकण्यासारखंच आहे येशना, ते म्हणतात की मी पिऊन टाकतो, ते पिऊन टाकतात, त्यांना माहिती असतं की मला काही होणार नाहीये. आणि त्या मुलाला परत ते उठवतात आणि म्हणतात की मला तुला जे शिकवायचं होतं की ज्या पद्धतीमध्ये आपण दारेशना जी असते त्याच्यामध्ये अडकलेलो असतो, म्हणजे म्हणजे संसार करायचाच नाही का. किंवा हे जे उदाहरण आपण आता घेतलं की अशा पद्धतीने हे आपलं तेवढ्या पुरतं आपल्या सगळ्यांचे नातं असतं, कोणी आपल्यावर फार प्रेम करत नसतं. कळलं, हे शास्त्रीय विचार कळले, पण शास्त्रीय विचार जे असतात ते आपल्याला नाराज करत नाहीत हा अजिबात, आपले डोळे उघडतात. म्हणजे आपण करायचं तेच आहे, नाहीतर आपण सगळं हे अर्धवट ऐकून गोंधळ करून बसू. व्यवहार करताना, प्रपंच करताना असं नाही करायचंय, करायचं सगळं खरंच मनापासून ईश्वरार्पण भावाने करू शकतो, ही ईश्वराची सृष्टी आहे. असे बरेच वेगवेगळे शास्त्र उत्तर देतं आपल्या की आपण कसं बघू शकतो, या या प्रपंचाकडे कसं बघायचं. आसक्त न होता तेच काम करूया की आपण.
पण ते जमत नाही. या ऐशणा अशा पद्धतीने एक हिंदी संतांचं काव्य मुद्दाम लिहिलेलं आहे. आणि आपल्याला बघा, आपलं गोंधळ असा होतो हे ऐकल्यानंतर की म्हणजे प्रेम करायचंच नाही का, संसार करायचंच नाही का, असं नाहीये. ते सगळं करायचंय पण अडकायचं नाहीये. आणि अशा पद्धतीचा जोपर्यंत आपण विचार ऐकत नाही, ही विजनच मिळाली नसेल समजा आपल्याला, ही विजन जर का समजा आपल्या संतांनी दिलीच नाही, तर ती आपल्याला मिळणार कशी? एक हिंदी संतांचं काव्य आहे, काय सुंदर आहे बघा. ते असं म्हणतात, सोचो तनिक कामना अपनी, कामना ही कामनाच अडकवतीये. सोचो तनिक कामना अपनी, जीवन में सुख दुःख भरती है. हीच सुख दुःख भरते, या हेलकाव्यांमध्ये अडकवते तीच. सोचो तनिक कामना अपनी, जीवन में सुख दुःख भरती है. नहीं दूसरा दोषी कोई, आशा ही निराशा करती है. ही आशा असते ना, तीच निराश करतीये. हे संतांच्या मुखामधनं आलेलं आहे, म्हणून ते काव्य इतकं सुंदर आहे. कोणी साध्या कवीने लिहिलेलं नाहीये. जे सत्य ते आपल्या समोर ठेवतात, कारण ते संतांच्या मुखामधनं आलेलं आहे, त्यांच्या लेखणीतून आलेलं आहे, त्यांच्या बुद्धीतून आलेलं आहे. ते असं पुढे म्हणतायत की क्षणभंगुर विषयों से सुख का स्थायी आधार न मांगो. क्षणभंगुर सुख असतात आणि आपण तिकडे स्थायी म्हणजे कायमस्वरूपी त्याच्यामधनं सुख मिळणार असा वेडेपणा करून बसतो आपण, अशी अपेक्षा करतोय. कसे डोळे उघडतात बघा आपल्याला हे विचार ऐकल्यानंतर. क्षणभंगुर विषयों से सुख का स्थायी आधार न मांगो, प्यार करो पर प्यार न मांगो. काय मर्म आलाय बघा इकडे. प्यार करो कोण नाही म्हणताय, अरे भरपूर प्यार करा. ते कौशल्य मातेने काय प्रेम केलं असेल रामावर, प्रेम कमी केलंय? करा ना, आपण पण करावं, खूप प्रेम करावं, अडकू नये. मस्त एक छान मर्म मिळालं की नाही या विचारामधनं. प्यार करो पर प्यार न मांगो. पुढे असं ते म्हणतायत, प्यार करो पर प्यार न मांगो, गैरों से क्या अपनों से भी, सपनों का संसार न मांगो. तुम्हें दिखाई देती है जो बसी हुई बस्ती यारों की. जे काही बाकी सगळं जग छान दिसतंय, सगळं छान छौकी. हल्ली तर आपल्याला काय म्हणजे फेसबुकवर कोणी फिरायला जातं आणि फोटोज टाकतात, घरी आनंदी असलेले फोटोज टाकतात इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. मग झालं, फिरायला जातात लोक, मजा करतात. आपण कोणाच्या घरी गेल्यानंतर ते नवरा बायको अतिशय हसत मुखाने आपलं स्वागत करतात. वा, काय आनंदी आहे कुटुंब, वाटतं की नाही आपल्याला? मग आपल्याकडे तो आनंद नसतो, मग आपल्याला वाईट वाटतं अशा लोकांना भेटल्यावर. त्याच्याबद्दल हे आपल्याला सांगते, हे काव्य असं सांगते आपल्याला की तुम्हें दिखाई देती है जो बसी हुई बस्ती यारों की, धोके में मत आ जाना, ये दुनिया है दुकानदारों की. खोटं आहे सगळं. व्यवसायी से निश्चल मन का, व्यवसायी आहेत ते लोक, व्यवसायी से निश्चल मन का, प्रेम भरा व्यवहार न मांगो, प्यार करो पर प्यार न मांगो. जर खरंच शिकायचंय, या या व्यवसायी लोकांकडनं आपल्याला मिळणार नाही, आणि खरं काही शिकायचं असेल तर संतांकडे आणि शास्त्राकडे आणि स्त्री गुरुकडे गेल्याशिवाय खरं आपल्याला मिळतच नाही. आपला सगळा विचार खऱ्या कीर्तीविषयी चालल्यावर का आता. पुढे असं एक काव्य म्हणते की जिसने जगत बनाया, जग में उसी की इच्छा चलती है. बाकी दुसरीकडे कुठेही गेल्यानंतर आपल्याला हे विचार मिळणार नाहीयेत बरं, खरे विचार. ते असं म्हणते, हे काव्य असं म्हणते की जिसने जगत बनाया, जग में उसी की इच्छा चलती है, मुक्ति का उपाय सोचो, भुक्ती का भंडारा न मांगो, प्यार करो पर प्यार न मांगो. मग काय करायचंय, त्याचं उत्तरही पुढे दिलेलं आहे. जग को हरि का रूप समझ कर. आहे की नाही सोपं? उत्तर दिलंय. का नाही समजावं? सोपं आयुष्य माझं. मी म्हंटल की झाला प्रॉब्लेम सगळा. अरे हे तुझं म्हटलं की किती सोपं झालं, म्हणजे माझी जबाबदारीच संपते की नाही तुझं म्हटल्यावर. काय उत्तर सोपं मिळतं याच्यामध्ये. ते असं म्हणतायत की जग को हरि का रूप समझ कर, मन में भाव भक्ति का भर दो, प्रभु की सत्ता सिंधु सरितसा. सुंदर आहे बरं हे काव्य. प्रभू की सत्ता सिंधू सरितसा, सिंधू म्हणजे नदी, सरिता म्हणजे नदी. प्रभूची सत्ता जी आहे ती नदीसारखी आहे, आणि तू काय कर, तर तुझा अहम जो आहे त्या नदी, त्या प्रभूच्या नदी, सत्तेची नदी जी आहे त्याच्यामध्ये विसर्जित करून टाक. प्रभू की सत्ता सिंधू सरितसा, अपना अहम विसर्जित कर दो. मग काय होईल माहितीये, छूट जाएगा रोना. हे आपलं जे सुख दुःखांच्या हेलखाव्यामध्ये आपण अडकलोय ना, छूट जाएगा रोना, अपने होने का अधिकार न मांगो, प्यार करो पर प्यार न मांगो. काय सुंदर आहे बघा. आपण ऐशणांमधनं सुटायचा विचार चाललाय आपला, आणि हे दारेशना वित्तेशना जोपर्यंत इकडून सुटत नाहीये. परवा डॉक्टर काकांकडे आम्ही गेलो होतो आता डिसेंबर महिन्याच्या अखेरीस, आणि काकांनी बोलता बोलता कोणाशी तरी, डॉक्टर काका माझे सद्गुरू, ते कोणाशी तरी बोलत होते,
आणि त्या बोलताना त्यांचं एक सहज वाक्य, म्हणजे ते काही शिकवण्यासाठी बोलत नव्हते, पण याच्यामधनं मला काही खूप शिकण्यासारखं मला मिळालं. खरं म्हणजे व्यासपीठावरनं मला असं आवडतं किंवा माझे असे विचार असं बोलायचंच नसतं, पण हा विचार हा काकांकडनं ऐकायला मिळाला. तो फक्त सांगायचा प्रयत्न करते की शिकण्यासारखं कसं आहे त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं की ही जी तृप्ती आणि शांती जी असते इथे आणि तिथे, बघा, या प्रपंचात आणि परमार्थात, डॉक्टर काकांनी असं अगदी सहज वाक्य, एक अर्धच वाक्य होतं, पण त्याचं आकलन जे झालं ते सांगायचा प्रयत्न करते आहे. डॉक्टर काकांनी सांगितलं की तृप्ती आणि शांती ही जोपर्यंत इथे मिळत नाही तोपर्यंत तिथे नसते. आपल्याला काय वाटत असतं की हे सगळं प्रपंच जो आहे तो असलाच आहे, आज सुख मग दुःख, आज मग हेवे दावे, हे सगळं इथे असंच आहे. तिथे मात्र सगळं छान आहे, त्या परमार्थात ते परमसत्य जे आहे तिकडे सगळं छान असं. आणि एकदा की आपण तिथे गेलो की आपल्याला तिकडे सगळं अनुभवता येईल. आपण फसवतोय आपल्याला. काकांचं वाक्य असं होतं की ती तृप्ती आणि ती शांती ती इथे मिळाली, इथे मिळाली. बघा, वाक्य फार सुंदर आहे, फार सूक्ष्म आहे आणि खूप विचार करण्यासारखं आहे. की इथे म्हणजे प्रपंचात, जो प्रपंच आपण करतोय, जो व्यवहार करतोय, जो काही आपला व्यवसाय चालू आहे, त्या सगळ्यामध्ये जर आपल्याला तृप्ती आणि शांती मिळाली, आणि ती सहज मिळत नसते, ती साधनेने मिळते, साधना केल्याने. आता आपण ईशानांमधनं शिकणार आहोत, आपण साधक म्हणून तयार होतोय. आतापर्यंत आपण जे जे ऐकलंय ते सगळं ऐकून मनावर कंट्रोल करायला शिकतोय. हे सगळं जेव्हा आपण शिकू, इकडे प्रयत्न करू साधक म्हणून, मुमुक्षू म्हणून, तेव्हा ती इकडे जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा ती तिथे सिद्धच असते. सिद्ध म्हणजे तयार. ती इथे मिळावी लागते. मग इथे मला ती नसेल तर तेवढं मला स्वतःला रिपेअर करण्याची आवश्यकता आहे, सगळ्यांसाठी, माझ्यासकट. काय सुंदर संतांचं शिकवण आहे. जोपर्यंत ईशणांमधनं निघत नाही आपण, तोपर्यंत कशी आपली कीर्ती राहणार? कारण कीर्ती काय होत्या बघा ना पुढे. शास्त्र म्हणतं 3 एषणा आहेत. एषणा जे आहेत ते 3 आहेत. एक आहे, पहिले आपण बघितलं, वित्तेषणा. बघा, त्याच्यापेक्षा अजून काही उरतच नाही, वित्तेषणा. दुसरं दारेषणा, माझं घर, माझं दार, माझा व्यवसाय, सगळं माझं, माझं प्रपंच. आणि तिसरं म्हणजे लोकेषणा. हे आपल्याला वाटत असेल की नाही, पण ती लोकेषणा प्रचंड असते आणि अतिशय सूक्ष्म आहे. लोकेषणा म्हणजे काय? लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी मला चांगलं म्हणावं, माझी स्तुती करावी, माझी प्रशंसा करावी, आणि जर काही मी थोडंफार काम करत असेल तर मला मानपत्रक द्यावं, माझा सन्मान व्हावा, माझी प्रतिष्ठा वाढावी, ठिकठिकाणी सारखं सारखं माझं कौतुक व्हावं, मला विचारावं लोकांनी, मला विसरू नयेत. आणि हे इतकं जास्त असतं जोपर्यंत आपण या तरुण वयात, जे काही, ज्या काही वयात आपण आत्ता शिकणार नाही होत, ते पुढे तेवढं डिफिकल्ट होत जातं त्याच्यामधनं बाहेर निघणं. म्हणजे लोकेशना एक प्रकारे कीर्तीची अभिलाषा आहे, ती आपल्याला हवीच असते कीर्ती. म्हणून आपण याच्यामधनं निघायचंय, जेवढा लवकर शक्य आहे एक 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 करून सुटण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण त्याशिवाय कीर्ती तयार होत नाही आपली. कारण समर्थ म्हणतात, देह त्यागिता कीर्ती मागे. किती साधा श्लोक वाटतो आपला. कीर्ती, समर्थ म्हणतात की देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, म्हणजे तू अशा पद्धतीने काम करणं की तुझी कीर्ती राहिली पाहिजे. म्हणजे समर्थ आपल्याला सकाम कर, म्हणजे कामना ठेवून कर बुवा, म्हणजे तुझी कीर्ती होईल, असं सांगतायत का ते आपल्याला? कीर्तीसाठी काही आपण मुळात करूच शकत नाही होत. आपण हा विचार मागे एकदा घेतला होता की कीर्ती आणि यश, आपण यशासाठी काहीच करू शकत नाही. आपण जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो, ती गोष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, प्रयत्नशील असतो, त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइजेस करतो, आणि त्या सगळ्या गोष्टींचं बाय प्रोडक्ट, आनुषंगिक फळ जे असतं ते असेल यश किंवा कीर्ती. कीर्तीसाठी म्हणून काही करू शकत नाही आपण, यश मिळण्यासाठी काही करू शकत नाही. एखादी गोष्ट करतो, त्याचं यश मिळतं किंवा यश मिळत नाही, यशासाठी म्हणून काही करायचंच नसते, कधी शिकणार आपण? यशाच्या संदर्भात आपण हा विचार घेतला होता एकदा. तसंच कीर्तीच आहे. कीर्ती मिळण्यासाठी म्हणून काय, लोक दिसतात आपल्याला बाहेर, आपण बघतो की प्रतिष्ठेसाठी काही केलं जातं. मग समर्थांना इकडे काय सांगायचं? समर्थ म्हणतात बरं, ती कीर्ती उरली पाहिजे, हे सारखं सारखं म्हणतात समर्थ. दासबोधामध्ये 16:10 मध्ये असं म्हणतात की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचे सादर व्हावे,
मरोन कीर्तीस उरवावे येणे प्रकारे राहावी कीर्ती, असं सांगतायत ते. अजून एका ठिकाणी ते 12:10 मध्ये म्हणतायत समर्थ, स्वय आपण कष्टावे बहुतांचे शोषित जावे. शोषणं, शोषणं म्हणजे काय? नम्र, आपण ते घेतलं होतं, नम्र वाचे वदावे, तेव्हा परत शोषणं हा विचार घेतला होता आपण तेव्हा. स्वय आपण कष्टावे बहुतांचे शोषित जावे, झिजोन कीर्तीस उरावे नाना प्रकारे. म्हणजे कीर्ती उरली पाहिजे अशी तुमची क्रिया पाहिजे असं समर्थांना सांगायचंय. पण कीर्तीसाठी म्हणून तुम्ही करू नका, तुमचं कार्यच असं हवं की ती कीर्ती उरते आपल्या आपण, ते त्याचं फल आहे, असं समर्थांना आपल्याला सांगायचंय. आता एक थोडासा बारीक आणि सूक्ष्म विचार आपण घेऊया, थोडासा वेगळा विचार आहे की ही कीर्ती म्हणजे नक्की काय. कारण अजून आपण पहिल्याच ओळीवर आहोत आणि पहिली ओळ आपल्याला व्यवस्थित कळली की तिन्ही पुढच्या कळताय, आणि त्या बाकीच्या तिन्ही केल्यामुळे पहिली ओळ तिकडे आपण अराईव्ह होतो की आपली कीर्ती राहते. पण आधी आपल्याला निश्चित कळलं पाहिजे की ही कीर्ती म्हणजे काय. थोडासा सूक्ष्म विचार आहे, बऱ्यापैकी नवीन विचार असेल आपल्या सगळ्यांसाठी. कारण आपण बघतोय की समाजामध्ये खरंच लोक कामं करत असतात, म्हणजे सामाजिक स्तरावर कामं करतात, वैयक्तिक स्तरावर कामं करतात, संस्था कामं करतात, वैयक्तिक माणूस बाहेर जाऊन काम करतो आणि संपूर्णपणे आयुष्य एका कार्यासाठी अर्पण केलेलं असतं आणि सकाम नसतं, स्वतः निस्वार्थ असतं, निस्वार्थ असतं एखादा माणूस एखाद्या गोष्टीसाठी. म्हणजे बरेच जण जे असतात ते एखाद्या काय म्हणतात ते स्त्रियांसाठी संपूर्णपणे आयुष्य, त्यांना त्यांचं अपलिफ्टमेंटसाठी, त्यांच्या अधिकारांसाठी पूर्ण आयुष्य वाहिलेलं असतं. किंवा जे ऑर्फनेजेस आहेत बालकांसाठी, लहान मुलांसाठी काही लोक काम करतात, काही संस्था काम करतायत, किंवा वृद्धाश्रम आहेत ती सांभाळली जात आहेत, किंवा वनसंरक्षण हे जे झाडं सांभाळणं, पशु पक्षी सांभाळणं, किंवा रोगग्रस्त जे असतात त्यांच्यासाठी लोक काम करतात आणि खूप मोठ्या प्रमाणात दान दिलं जातंय. नुसतंच पैशाची मदत नाही तर काया वाचा मन सर्वतोपरी समाजात कार्य करताना आपल्याला माणसं दिसतायत. मग या सगळ्यांची पण कीर्ती असते का? मोठमोठी नावं, तुम्हाला जी मी नावं घेत नाहीये फक्त व्यासपीठावरनं, मी याला व्यासपीठच म्हणते, कारण आपण मुखातनं बोलत नसतो, ते बोलून घेत आहेत. आपण त्यांचे वचन ऐकतोय, आपण समर्थांची वचन ऐकतोय, इकडे कोणी एक बोलणार नाहीच आहे, समर्थ बोलताय. कीर्ती म्हणजे कीर्ती रूपाने मागे उरणं हे समर्थांना काय सांगायचं. म्हणजे समर्थांनी दासबोधामध्ये की पडिली देवालय बांधावीत, म्हणजे देवालय जर त्याचं दुरुस्ती करायची असेल तर तिकडे ते पैसे द्यावेत, दान करावं, तिकडे जाऊन झिजावं, असं सगळं सांगितलेलं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला शरीराची झीज, मनाची झीज हे करायची आहे, आपल्याला सांगितलेलीच आहे. पण ती कीर्ती एक्झॅक्टली समर्थांना इकडे अपेक्षित आहे का? कीर्ती रूपे उरावं असं जे समर्थांना सांगायचंय. कारण जी काही मोठी नावं आहेत, थोडासा बारीक विचार आहे आणि वेगळा विचार आहे, परत सांगते आहे की ही जी मोठी लोक आहेत, आपल्याला जी माहिती आहे, जी मोठ्या प्रमाणावर कामं करतायत, मोठ्या प्रमाणावर पैसे देत आहेत, स्वतःचं शरीर आयुष्य झिजवलेलं आहे, सैनिक पण असतात, देशासाठी कामं करतायत लोक, आणि इथपर्यंत की स्वतःचा देह देह देऊन टाकतायत देशासाठी, बलिदान केलंय आपलं स्वतःच, पूर्ण कुटुंब तर गेलं, स्वतःचा देह पण गेला, आयुष्य गेलं स्वतःच, अशा पद्धतीने पुरतायत ते कीर्ती रूपाने. मग या कीर्ती, आणि कीर्तीच आहे वरती, ती कीर्तीच आहे, पण त्या कीर्तीबद्दल समर्थ इथे बोलतायत का? काही शब्दांचा उच्चार करूया बरं आपण. काही शब्द बघा, एक आहे प्रसिद्धी, एक आहे प्रतिष्ठा, किंवा नावलौकिक, किंवा ख्याती, असे शब्द आहेत. म्हणजे त्यांची ख्याती खूप आहे, त्यांचं नाव खूप आहे, ते खूप नटनटी पण प्रसिद्ध असतात, सगळे लहान मुलांपासून मोठ्यांपासून सगळे नटनटींना ओळखतात, आणि ते थोड्याफार प्रमाणात कामही करतायत ना बाहेर, समाजासाठी करतायत. मग आपण समर्थांना अपेक्षित असलेली कीर्ती ही कशी समजून घ्यायची आहे? बघा, लौकिकात जी काही कीर्ती, म्हणजे आपण समर्थांना पारलौकिकातल्या कीर्तीबद्दल समर्थ बोलत आहेत, लौकिकातली कीर्ती मान्य, पण आपण सगळा विचार थोडा सूक्ष्माकडेच करतोय, सूक्ष्म विचारच घेतोय समर्थांना अपेक्षित असलेली. कारण आपण आता जी नावं घेतली, म्हणजे आपल्याला जी लोक माहितीची आहेत, मोठ्या मोठ्या प्रमाणात, मोठ्या काय छोट्या प्रमाणात पण करतातच आहेत की आपलं आयुष्य पूर्ण वेचलंय काही कामासाठी, अशी पण लोक आहेत खूप.
ही सगळी लोक जी बाहेर काम करत आहेत, ते ज्यांना मदत करतात ते त्यांना काय देतात? आपण सूक्ष्म विचार करतोय म्हणून याच्याबद्दल बोलणं चाललंय बरं का. ते त्यांना काया वाचा मनाने धन देतात, कार्य करतात, मदत करतात, सगळं करतात. म्हणजे देऊन 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 काय देणार आहे मॅक्सिमम. सूक्ष्म विचार चाललाय, बारीक विचार आहे. ते देऊन देऊन सगळं लौकिकातलं देतात आणि त्याची गरजही असते. त्याची गरज असते कारण त्या जर खायला जर कोणाला नसेल तिकडे आणि आपण तिकडे मोक्षाच्या गोष्टी करत बसलो तर चालेल का? ईश्वरी नियोजन आहे ते. प्रत्येक स्तरावर त्या त्या लोकांना निर्माण केलंय ईश्वराने, कार्य करण्यासाठी निर्माणच केलंय प्रत्येकाला. मान्य, ते ईश्वरी नियोजनानुसार त्यांच्याकडनं ते कार्य घडत असतं. पण जे कार्य त्यांच्याकडनं लौकिकातली कीर्ती ज्यांना मिळालेली असते त्यांच्याकडनं जे कार्य घडतं म्हणजे काय होतं की ते जे काही देऊ करणारे ते त्यांना अवयव पण दान करतील. अवयव दान म्हणजे स्वतःचा अवयव दान करतायत, ते पैसा देत आहेत, त्यांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यांना त्यांना एक स्थान देत आहेत समाजात वावरण्यासाठी, सगळं देऊ करतायत. पण देऊन देऊन सगळं लौकिकातलं देत आहेत. आता आपण संतांबद्दल विचार करूया. कीर्ती नक्की कोणाची उरते? कीर्ती हा शब्द कसा तयार झाला बघा. कीर्ती म्हणजे जे कीर्तन करतात त्यांची कीर्ती असते. आणि कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे काय? आपल्याकडे कीर्तन भक्ती सांगितली, म्हणजे दुसरी भक्ती जी आहे आपल्याकडे, पहिली आहे ती श्रवण भक्ती आहे आणि दुसरी जी आहे ती कीर्तन भक्ती आहे. कीर्तन म्हणजे काय? तर त्या भगवंताचं कीर्तन करणं, त्या भगवंताचे गोडवे गाणं, त्या भगवंताचं गुणगान करणं, त्याच्याबद्दल लोकांना कथन करणं, त्याला म्हणतात कीर्तन. आणि ते जे सांगतात लोकांना ते देऊ करतायत त्याचं स्वरूप जे सत्य आहे ते लोकांना जे शिकवत आहेत त्यांची खरी कीर्ती उरते. कारण ते आपल्याला पारलौकिकातल्या गोष्टी म्हणजे लौकिकातल्या गोष्टी न देता शाश्वत अशा गोष्टी आपल्याला ते दान करतायत. म्हणजे इकडे अशाश्वताचं दान आहे आणि इथे म्हणजे संतांबद्दल जेव्हा आपण विचार करतो किंवा समर्थांना नक्की काय सांगायचं आहे त्याचा विचार जेव्हा आपण करत आहोत तेव्हा ते शाश्वत गोष्टीचं दान करतात. म्हणजे काय? म्हणजे कुठल्या गोष्टीचं दान करतात ते आपल्याला स्वतःचं स्वस्वरूपाचं दान करतात. स्वतःचं माझं स्वरूप हे ब्रह्मस्वरूप आहे हे आपल्याला ते देऊ करतायत. आणि असे संत आहेत. आणि देहत्यागिता कीर्ती मागे उरावी असं जेव्हा समर्थांना सांगायचंय तेव्हा आपल्याला ते जीवन मुक्त तुम्ही व्हा जेणेकरून तुमची कीर्ती मागे उरेल. कारण उत्तम पद आपण विचारच कुठून सुरू केला होता. आपण सुरुवातीला या नरदेहात उत्तम पद कुठलं मिळू शकतं? मॅक्झिमम आपलं जे आपण प्रगती करून घेऊ शकतो कुठपर्यंत? टिल व्हॉट लिमिट? की आपण स्वतः देह नसून स्वतः ब्रह्मस्वरूप आहे हे जाणणं जे आहे, या सगळ्या म्हणणं सुटणं जे आहे म्हणजे खऱ्या रूपाने आपली कीर्ती उरणं आहे. समर्थ असं म्हणतात एका ठिकाणी बघा, समर्थ म्हणतात लौकिक बरा संपादिला, म्हणजे आपल्याला सांगतायत ते लौकिकात बरं आपलं लौकिक झालं समजा, म्हणजे बऱ्यापैकी आपलं नाव झालं समजा, नाव लौकिक या लौकिकात व्यवहारात प्रपंचात. समर्थ म्हणतात की लौकिक बरा संपादिला परी अंतरी जागा नाही झाला. त्यांना समर्थ काय म्हणतात बघा, परी अंतरी जागा नाही झाला मुख्य देवास चुकला. मुख्य देव म्हणजे तो ब्रह्म आहे बरं, कारण समर्थांचा चतुर वाचावं दासबोधामध्ये की कुठले मुख्य देव आहेत ते सुंदर आहे. मुख्य देव समास वाचावा त्याच्यामध्ये. समर्थ असं म्हणतात मुख्य देवास चुकला तो आत्मघाती, म्हणजे तो आत्महत्यार आहे असं समर्थांना म्हणायचं. म्हणजे नरदेह मिळून पण तू प्रपंचच करत बसलास आणि प्रपंच न करता म्हणजे प्रपंच करून ज्यांनी परमार्थ केला तो भला रे भला, भला रे भला, भला रे भला असं संतांचं सांगणं आहे. आणि त्यांचीच कीर्ती उरते. किती सुंदर विचार कळतात की नाही आपल्याला. बारीक विचार आहे पण महत्वाचे. आपण नाही बोललो तर आपल्याला कसं याच्याबद्दल कळणार आहे. पुढे समर्थाने सांगितले चंदनाच्या परित्वा झिजावे. तू कसं राहा, तू कसं झीज, तर चंदनासारखं झीज. किती सुंदर सांगणं असतं ना आपल्याला संतांचं, सगळ्याच संतांचं. माऊलींनी काय केलंय, माऊलींनी हरिपाठामध्ये, तुमचा अभ्यास झाला हरिपाठाचा, हरिपाठामध्ये पण असं एक उदाहरण दिलंय माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी आणि ते उदाहरण देतात कापुराची वाती. काय गोड शब्द आहेत माऊलींचे. कापुराची वाती उजळली ज्योती आणि माऊली असं म्हणतात ठाईच समाप्ती. काय सुंदर शब्द योजना आहे माऊलींची. ठाईच समाप्ती, समाप्त
ते कापूर, हल्लीचं कापूर चांगलं नसतं, पण पूर्वी कापूर जे मिळायचं, भेसळ असते हल्ली, सगळ्याच गोष्टींची भेसळ आहे. मग ते कापूर जळल्यानंतर काळं खालती उरतं, पण खरं शुद्ध कापूर जे असतं त्याची ज्योत संपली की ते संपलं, संपूर्णपणे संपलं. आणि त्याच अभंगामध्ये सुरुवात कशी केली आहे माऊलींनी, ते असं म्हणतात की साधू बोध झाला. म्हणजे साधू बोध, ज्यांना साधूंचा बोध, ज्यांना सद्गुरूंचा बोध झाला, तो नुरोनिया ठेला. काय शब्द योजना आहे बघा माऊलींची, काय गोड शब्द आहे. नुरोनिया ठेला म्हणजे न उरून ठेला. ठेला म्हणजे आहे, अजून आहे तो, पण न उरता म्हणजे मी वेगळेपणाने. आपण जे शिकलो, प्यार करो पर प्यार न मांगो. करा ना प्यार, प्यार करण्यासाठी आहोत आपण शिल्लक, पण अपेक्षामध्ये आपण नाही होत. प्यार न मांगो. कसं राहायचंय जीवन मुक्ताचं राहणं, या सगळ्यामधून म्हणजे आपण कीर्ती कशी मिळणार त्याचाच आपला विचार चालू आहे. आणि चंदनासारखं राहणं समर्थ म्हणतात. काय सुंदर समर्थांचं सांगणं आहे. संत वचन इतकी गोड असतात ना. समर्थ म्हणतात 12:2 मध्ये की जवरी चंदन झिजेना तवरी सुगंध कळेना. कारण ते झिजलं ना तेव्हाच त्याचा, झिजल्यानंतर सुगंध. एका जागी ते मौन धरून धरले तर कळत नाही ते आपल्याला कोण आहेत ते, पण जेव्हा ते ज्ञान देतात तेव्हा आपल्याला कळतात की ते काय आहेत ते. जवरी चंदन झिजेना तवरी सुगंध कळेना. आणि शेवटची ओळ बघा किती सुंदर आहे. चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. म्हणजे चंदन जेव्हा झिजतं, चंदन कसं उडतं माहितीये का, चंदन सुगंध रूपाने, शीतल रूपाने उडतं. आणि त्याचा सुवास जो आहे, सुवास तो बाकीच्या वृक्षांना पण तो देऊन टाकतो. आणि बाकीची वृक्ष ते खरं चंदनाची वृक्ष नाही आहेत, पण त्याचा सुवास त्यांना प्राप्त होऊन जातो. आणि ते सगट एकाच फॅमिली मधले जणू होऊन जातात, सगट एकाच गटातले होतात. म्हणजे हे जे जीवनमुक्त आहेत किंवा संत आहेत किंवा सद्गुरू आहेत, गुरु आणि सद्गुरू मधला आपल्याला फरक कळला पाहिजे. गुरु दत्तगुरूंचे 24 गुरु होते, कारण ज्यांच्या ज्यांच्याकडनं शिकतो आपण. आणि क्षणोक्षणी गदिमांचं एक सुंदर काव्य आहे, गदिमांचं एक काव्य, त्या काव्यामध्ये ते असं म्हणतात की लाखो इथले गुरु. खरंच लाखो इथले गुरु, लाखो आहेत गुरु. म्हणजे काय, जेव्हा जेव्हा मी एखादी नवीन गोष्ट शिकते ते माझे गुरुच आहेत, बरोबर आहे. पण सद्गुरू कोण असतात, गुरु आणि सद्गुरू मध्ये फरक आहे. सद्गुरू म्हणजे आपलं स्वस्वरूप जे आहे ते जाणण्यासाठी जे मदत करतात, की स्वस्वरूप जे देतात त्यांना सद्गुरू म्हणतात. बाकी सगळे गुरु लौकिकातलं जे जे शिकवतायत ते सगळे गुरु. म्हणून इकडे जे आपल्याला चंदन आणि वृक्ष नाना सगट होती, इकडे चंदनापायी कोण राहतंय, कोण राहतंय की ते स्वतः चंदन स्वरूपातले आहेत. हे संत आणि सद्गुरू ते अशा पद्धतीने ज्ञान देतात, अशा पद्धतीने ते ज्ञान वाटतात, त्याचा सुगंध वाटतात की आजूबाजूचे वृक्ष म्हणजे आपल्यासारखे आजूबाजूचे सगळे त्यांच्याच स्वरूपाला प्राप्त झाले, सगट होती. आणि अशा रूपाने त्यांची कीर्ती उरते चंदनासारखे झिजल्यामुळे. काय सुंदर विचार आहे. आणि मग सारखा सारखा मी बाहेर जाऊनच काम करायचं आहे का, समाजात काम करायचं आहे का, नाही ना घडलं माझ्याकडनं. मला नाही घडतंय माझ्याकडनं बाहेर जाऊन काही काम करणं, म्हणजे माझं काही फार चुकतंय का. घरी राहून पण आपण जी काही ज्या काही सेटअप मध्ये आपण आत्ता आहोत त्याच्यामध्ये आपल्याला आहे तसं सुंदर वागता येणार आहे. मला एक पटकन संवाद आठवला, तो संवाद म्हणजे वनपर्वात, म्हणजे महाभारतामध्ये वनपर्व आहे आणि त्याच्यामध्ये सत्यभामा, बऱ्याच जणांना हा माहिती असेल कारण हा खूप प्रसिद्ध संवाद आहे. सत्यभामा आणि द्रौपदीचा संवाद आहे. सत्यभामा म्हणजे सत्यजिताची मुलगी, म्हणजे श्रीकृष्णाच्या 8 पट्टराण्यांपैकी एक आहे सत्यभामा. आणि एकदा भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा हे पांडवांच्या घरी जेवायला गेलेले असतात आणि या दोघींचा तो संवाद आहे, म्हणजे द्रौपदी माता आणि सत्यभामा या दोघींमधला तो संवाद आहे. चंदनाच्या परी झिजण्यासाठी फार काही बाहेर जाऊन मोठं कार्य करावंच लागतं समाजात असं नाहीये, हे शिकण्यासाठी आपण हे उदाहरण बघतोय. बरं, आता आहेत त्या परिस्थितीमध्ये आपल्याला शिकायचंय चंदनासारखं झिजणं. तर भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा हे पांडवांच्याकडे जेवायला गेलेले असतात आणि जेवण झाल्यानंतर पांडव आणि भगवान श्रीकृष्ण एका ठिकाणी गप्पा मारायला बसतात आणि या दोघी जणी एकांत स्थळी जातात. आणि या दोघींचा जो संवाद आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे. जिकडे सत्यभामा आधी बघते, म्हणजे जेवण वाढताना वगैरे वावर जो द्रौपदीचा असतो ते सगळं बघून तिला फार नवल वाटतं की ज्या पद्धतीने, ज्या कॉन्फिडन्सने किंवा जो भाव द्रौपदीचा आहे ते बघून तिला फार नवल वाटतं की
हे सगळे जे पांडव आहेत ते काय पद्धतीने तिच्याशी बघतात, तिला किती मान देतात, किती प्रेम करतात ते सगळं तिच्यावर. शिवाय कुंती माता पण तिच्यावर तेवढंच प्रेम करते. आणि ते सगळं बघून एकांतामध्ये सत्यभामा असा प्रश्न विचारते आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल असा संवाद. सत्यभामा असा विचारते प्रश्न द्रौपदी मातेला की द्रौपदी तू नक्की करतेस काय ग? म्हणजे पाचही पती तुझा ऐकतात, पाचही पती तुझ्या अधीन आहेत. माझा पती माझा ऐकत नाही, पण तुझे पाचही पती तुझं ऐकतात. शिवाय कुंती माता पण संपूर्णपणे तू जे सांगतील तसं कुंती माता करते आहे. म्हणजे तू करतेस काय ग नक्की? म्हणजे तू एखादं व्रत करतेस का आपल्या घरच्या सगळ्यांनी आपलं ऐकण्यासाठी? एखादा तप करतेस का? किंवा एखादं तुला विद्या प्राप्त आहे का? अशी जादू टोणा करायची विद्या तुला प्राप्त आहे का, जेणेकरून सगळे वश होतात ना आपल्याला? अशा काही विद्या असतात, आघोरी विद्या आहेत की आपल्याकडे? किंवा तू असं एखादा औषध तू स्वतः खातेस किंवा जेवणामधनं तुझ्या पतींना तू देतेस, असं काही तू करतेस का? मला सांग ना, मला मला मर्म सांग त्याचं. बघा आपल्या सगळ्या स्त्रियांना हे शिकण्यासाठी, स्त्रियांनाच नाही पुरुषांनी त्यांच्या अँगल मधनं स्वतः विचार करावा. कारण हे जे उदाहरण आहे ते सगळं स्त्रियांच्या बाजूने आहे, पण पुरुषांनी आपल्याला लावून घ्यायचा प्रयत्न करावा ते. कारण आपण घरी राहत असतो, एकमेकांबरोबर आपला सहवास असतो, आपल्या इतर कुटुंबियांबरोबर पण आपण जगत असतो. फक्तच नवरा बायकोंचं जगणं नसतं, इतरही कुटुंबीय असतात घरी. काय सुंदर उत्तर दिलंय. चंदनापरी झिजणं घरी, हे द्रौपदी मातेने कसं केलंय त्याच्यामधनं आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखं. द्रौपदी मातेने आधी उत्तर दिलं सत्यभामेला की तू ज्या पद्धतीने प्रश्न विचारलास तो प्रश्न फार चुकीचा आहे, चुकीच्या पद्धतीने तू प्रश्न विचारलायस. कारण कुठलीही साध्वी स्त्री असा विचार करत नाही की काही तू जेवणात घालतेस का. कारण अशा पद्धतीने जर तू समोरच्याशी वागायला गेलीस तर कधीच तुझ्या मनासारखं होणार नाहीये. आणि तू प्रश्न विचारलायस म्हणून मी तुला उत्तर देते, ऐक. तुला उत्तर हवंय ना, तू ऐक. म्हणून तिला उत्तर दिले की सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा मी माझ्या पतींसमोर जाते, तेव्हा खूप सावधानीने जाते. म्हणजे काय? माझ्या मनामध्ये कुठलीही कामना म्हणजे इच्छा की मला असं हवंय, माझ्या मताप्रमाणे झालं पाहिजे, अशी एकही कामना मनात ठेवून मी जातच नाही. म्हणजे स्वतःच असं माझं काही नसतंच जेव्हा मी तिथे जाते. आपल्याला शिकायचंय, आपल्या द्रौपदी मातेकडनं कसं शिकायचं. अहंकार, काम, क्रोध अशा कुठल्याही गोष्टी माझ्या आतमध्ये तेव्हा जागृत नसतात. आणि सावधानी ते नसू नयेत याची सावधगिरी मी बाळगते. ती असं पुढे म्हणतीये की माझ्या पतींचा अभिप्राय जो असतो, त्यांना कसं हवं आहे तसं मी वागायचा प्रयत्न करते. कारण माझ्या मताप्रमाणे कसं मी वागायचा प्रयत्न केला तर त्यांना नाही आवडणार आहे. बघा त्याग कसा आहे विचार करा. प्रत्येकाने हा त्याग शिकायचा आहे. आणि त्याच्यामुळे आयुष्य आपलं कीर्ती रूपाने उरणं हे आपल्याला शक्य आहे, इकडे झिजणं. आणि आपल्याच आयुष्यासाठी करतोय ना, आपल्याच प्रपंचासाठी आपण करतोय ना हे सगळं. द्रौपदी माता असं सांगते की माझा स्वतःचा असं काही मत किंवा अभिप्राय नसतो, ते जे सांगतील तसं मी वागते. कुंती मातेची सेवा मी कायम करते, कारण माझ्या पतींची ती माता आहे, ती क्षमाशील आहे हे मला माहित आहे. मी कधीही तिची निंदा करत नाही. शिकतोय आपण सगळं याच्यामध्ये. आणि आपण कुठे कुठे चुकतोय हे सगळ्यांना आपल्याला कळतंय की आपण काय करत असतो. ती असं पुढे असं म्हणते की माझे पती पराक्रमी आहेत ते मला माहिती आहे, आणि त्यांची सेवा मी स्वतः करते. हे आपण आपल्या पतीची सेवा केली तर काही नवल नाही हो, साधे एवढ्याशा घरी राहतोय आपण, पण पतीची सेवा तिथे साम्राज्ञी द्रौपदी माता करते. ती साम्राज्ञी आहे भारताची, आणि तरी पण तिच्या मनामध्ये अहंता नाहीच आहे त्याची. ती स्वतः सेवा करते, ती स्वतः त्यांना त्यांची रुची जे खाण्यामध्ये आहे ती स्वतः बनवते. स्वयंपाकघरात अन्न संचय आहे की नाही याच्याकडे तिचं लक्ष आहे. तिने पुढे असं सांगितलं की माझ्या प्रत्येक पतीचे स्वतःचे अस्त्र शस्त्र हे सगळ्यांचं अकाउंटिंग, म्हणजे प्रत्येकाचे अस्त्र शस्त्र वेगळे असणार आहेत ना, काय काय जाऊन जिंकून येतात तिचे पती, हे सगळं तिला माहित आहे. कोणाचं कुठे काय किती कुठे ठेवलंय हे सगळे ते मला येऊन विचारतात, कारण मी त्याचं देखरेख करते, ठेवते, ते सांभाळते. म्हणजे आज आपल्याला थोडेसे फार काही बिलं भरली तर मी करते आहे, नवरा करते, नवऱ्याची कामं मी करते, असं मला लगेच अहंता माझी जागृत होते आतमध्ये. कसं सांभाळलं असेल कुंती मातेने. कुंती माता असं सांगते आहे की
माझे पती उठायच्या आधी मी उठते आणि ते निजल्यावर नंतर मी शेवटी निजायला जाते. मला निजलेलं कधीही माझ्या पतींनी पाहिलेलं नाहीये. मी त्यांची सेवा करते. माझ्या पतींचे प्रत्येकाचे आपापले सेवक आहेत. ते आता मला नक्की आठवत नाही, पण त्याच्यामध्ये 10,000 सेवक वगैरे असा काहीतरी आकडा तिथे होता. पण आपल्याला काय शिकायचंय? अगदी संपूर्णपणे संवादाकडे घेतलेला नाही, पण तो संवाद मोठा आहे. आणि ती सत्यभामेला सांगते की हे सगळे दास जे आहेत त्या सगळ्यांना मी वैयक्तिकरित्या व्यवस्थित ओळखते. म्हणजे तिचं काय सगळीकडे बारीक लक्ष असेल बघा. त्या सगळ्यांना ओळखते. त्या सगळ्या दासींशी मी नम्रतापूर्वक वागते. त्यांचं जेवण झाल्याशिवाय मी जेवत नाही. ती साम्राज्ञी म्हणजे तुम्ही मला वाढा असं नाहीये, ती वाढतीये कारण ती तिकडची राणी आहे, ती वाढणार त्यांना. काय तिच्याकडनं आपण शिकतोय. आणि अशा सगळ्या पद्धतीमधनं त्याच्यामुळे ती झिजली आपल्या स्वतःच्या घरासाठी. आणि कीर्ती रूपाने आजही आपण तिचं स्मरण करतो आहोत. याच्यामधनं प्रत्येकामध्ये खूप म्हणजे खूप एक्स्ट्रीम असतील बरं काही उदाहरणं. तसं काहीच आपल्याला आता वागता येत नाही, कारण आपल्या विचारांमध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये जी मोठे झालेली आहेत त्यांच्यामध्ये खूप विचारांमध्ये फरक असतो. पण थोडं तरी काहीतरी मला शिकता येईल की नाही. आणि माझ्या आयुष्यात जे काही गोष्टी मला अडचणी येत आहेत ते अशा पद्धतीने मन व्यापक केल्यामुळे जर माझं आयुष्य सोपं होत असेल तर का नाही शिकावं, का नाही झिजावं मी. आणि माझ्या घरासाठीच चंदना परी झिजले मी स्वतःच्याच घरासाठी ना, मग का नाही शिकावं. आणि शेवटच्या वेळेला आपल्याला पुढचे 15 मिनिटं आहेत, शेवटचं चरण राहिलंय. खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की पुढचा श्लोक होणार आहे, पण खरंच हे चंदनासारखं झिजणं जे आहे देह गेल्यानंतर पण कीर्ती रूप कीर्ती, खरी कीर्ती काय आहे हे किती महत्वाचे विचार घेतले होते आपण आजच्या विचारांमध्ये, आजच्या चिंतनामध्ये. शेवटचं चरण बघा आपल्याला किती सुंदर शिकवते की शेवटच्या चरणामध्ये समर्थांनी काय सांगितलंय, परी अंतरी सज्जना निववावे. मग सज्जना निववणं म्हणजे काय, समर्थांना नक्की काय सांगायचंय. कारण आधी लोकांना निववणं ते आपण आधी प्रॅक्टिकल विचार शिकलो. कारण लोकांना निववलं, लोकांना शांत केलं, त्यांना प्रसन्न केलं की आपली अध्यात्माची जी वाट आहे ती सुलभ होत चाललेली आहे. असा एक सुंदर विचार आपण मागच्या वेळेला शिकलो होतो. आणि आता समर्थ शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात की सज्जनांना निवव, परी अंतरी सज्जना निववावे. मग सज्जनांना निववणं म्हणजे काय, मग सज्जन कोण, आधी तो विचाराला. सज्जन कोण हा विचार पण आधी आपण घेतलाय. सज्जन कोण म्हणजे कोणाच्या अध्यात्मध्यात नसतात, आपलं आपलं व्यवस्थित आपल्या पोरावाडांचा आपला प्रपंच व्यवस्थित करतात ते सज्जन का. मग त्यांना निववणं अशाबद्दल सांगायचंय काय समर्थांना. संत स्तवन म्हणजे संत म्हणजे कोण, सज्जन कोण हे सांगताना सुरुवातीचे जे दासबोधाचा सारखा सारखा आपण आधार घेतोय, पण फार प्रॅक्टिकल विचार दासबोध आपल्याला देतो. जो सुरुवातीचा दशक, पहिला दशक 10 समाज जेव्हा एकत्र येतात ते समर्थांनी स्तवन केले. स्तवन म्हणजे कौतुक केले. आणि त्या कौतुकामध्ये चौथाच का पाचवा आहे, पाचवा समाज जो आहे तो संतांच्या विषयी संत स्तवन समर्थांनी केलंय. त्याच्यावरनं आपल्याला सज्जन कोण, कारण सज्जनांना निववायचंय, मग सज्जन कोण ते आधी कळलं पाहिजे की नाही आपल्याला. समर्थ संत स्तवनामध्ये असं म्हणतात की आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे निधान जयाचे गुह्य ज्ञान प्रगट होती. ज्यांच्याकडनं गुह्य ज्ञान पण शब्द इतका सुंदर आहे. गुह्य ज्ञान म्हणजे खरं म्हणजे ते ज्ञान समोर आहेच की सगळ्यांसाठी, ते काय लपलेलं आहे का. उघड हा ब्रह्मतत्व सगळीकडे उघड दिसतंय, पण उघड समोर असून पण आपल्याला ते कळत नाही. शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करताना नेहमी असं उदाहरण देताना सोनं आणि अलंकार असं दिलं जातं. म्हणजे जेव्हा आपण एखादा अलंकार बघतो तेव्हा आपण अलंकारच बघतो, आपण सोन्याकडे बघतच नाही. पण सोनार असतो ना, तो अलंकाराकडे न बघता सोन्याकडे बघतो. फरक आहे दोघांच्या बघण्यामध्ये. आपण जेव्हा या सृष्टीकडे पाहतो तेव्हा आपण नामरूपात्मक सगळं बघत जातो, पण जे संत असतात सज्जन असतात ते ब्रह्मतत्व सगळीकडे बघत जातात. म्हणजे समोर उघड असून पण जे गुपित आहे त्याला गुह्य असं म्हटलं जात आहे. आणि ते गुह्य ज्ञान ज्याच्यामुळे प्रगट होतं, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं, अशा सद्गुरूंना संतांना सज्जन म्हटलं आहे. आणि अशा सज्जनांचं जाऊन त्यांना जाऊन आपण निववायचं आहे. बाप रे, बघा एका ओळीत सांगून टाकलंय समर्थाने सज्जनांना निववणं. आणि आता आपल्याला कळतं की सज्जनांना जर निववायचं असेल, त्यांना शांत करायचं असेल, त्यांना प्रसन्न करायचं असेल, त्यांची सेवा करायची असेल, त्यांना मदत करायची असेल, तर आपल्याला आधी संतांपर्यंत गेलं पाहिजे, त्या सज्जनांना शोधलं पाहिजे.
त्यांचा संग धरला पाहिजे. गेलोच नाही त्या वाटेला तर आपण निववायचं कसं? आणि निववणं सोपं नाही त्यांना. त्याची पद्धत भगवद्गीता असं म्हणतेय की तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. विधी सांगितलेला आहे. एखादा प्रश्न जर तुम्हाला विचारायचा आहे संतांना, सद्गुरूंना प्रश्न विचारायचा आहे तर कसं विचारावं? आधी निववलं पाहिजे, आधी त्यांना प्रसन्न केलं पाहिजे. तत्विधी प्रणिपातेन, विधीपूर्वक त्यांना प्रणिपात करायचंय, त्यांना जाऊन नमस्कार करायचाय. हा प्रश्न विचारला आपल्या, मला खूप कळते, थोडंसं काहीतरी ऐकलं, थोडंसं काहीतरी वाचलं आणि मला फार कळते असं तुम्ही प्रश्न विचारून आलोय, त्याला निववणं नाही म्हणत. तत्विधी त्याचा विधी आहे. विधीपूर्वक नमस्कार करा. आणि विधीपूर्वक नमस्कार करा म्हणजे हा नमस्काराचे काही प्रकार आहेत का? दंडवत घालणं आणि हे करणं ते करणं नाही. इकडे देहाचा संबंधच नाहीये. आपण जेव्हा तत्विधी प्रणिपातेन असं जेव्हा म्हणतोय तेव्हा नमस्कार जो करतोय तेव्हा आपला आतला भाव, आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर किती आहे किंवा आज्ञाकारिता, त्यांच्याविषयी आज्ञाकारिता म्हणजे त्यांनी जी आपल्याला आज्ञा दिलेली असते ती किती आपण त्यांची आज्ञा ऐकू शकतो हे समजणं म्हणजे नमस्कार करण्याचा विधी आहे. तो नमस्कार खरा आहे. मनाने नमस्कार करणं, मनाने स्वतः अहम संपवणं, तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण त्यांची सेवा करू आणि ते प्रसन्न होतील तेव्हा तुम्ही प्रश्न विचारू शकता त्यांना जाऊन. निववणं, सज्जनांना निववणं, शांत करणं, प्रसन्न करणं हे शिकतोय आपण संतांच्या सांगण्यामधनं. डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनामध्ये एक उदाहरण देतात आणि डॉक्टर काका उदाहरण देताना त्यांच्या सद्गुरूंचं उदाहरण देतात. डॉक्टर काकांचे सद्गुरू म्हणजे खंदारकर महाराज. आणि खंदारकर महाराज तेव्हा प्रवचन करायला, पण खंदारकर महाराज पंढरपूरचे होते आणि तेव्हा त्या काळी 50-60 वर्षापूर्वी जेव्हा ते जात असतील प्रवचन करायला पंढरपूरमधनं बाहेर निघून आजूबाजूच्या खेड्यांमध्ये, आणि म्हणे एकदा डॉक्टर काका प्रवचनांमध्ये हे उदाहरण देतात बरं. त्याचं म्हणतात की खंदारकर महाराज एकदा आजूबाजूच्या एका खेड्यामध्ये गेले होते प्रवचनासाठी आणि एक माणूस त्यांना परत एसटी मधनं प्रवास होत असणार पूर्वी, म्हणजे गाड्या फोर व्हीलर नव्हतंच की तेव्हा तसं काही. आणि परत येताना एक माणूस वारकरी कोणतरी एक माणूस त्यांना त्या एसटी स्टँड पर्यंत सोडायला आला होता. आणि अगदी एसटी स्टँड, आता एसटी येणार आहे पुढच्या 15 मिनिटांमध्ये, तेव्हा अगदी म्हणजे निववणं असं काही त्यांनी केलं नाही आणि अगदी विचारण्यासाठी एक प्रश्न, आता समोर सद्गुरूच आहेत म्हणजे ज्ञानी आहेत तर आपण प्रश्न विचारूया अशा पद्धतीने, असा आविर्भाव प्रश्न विचारायचा. अहो खंदारकर महाराज, ब्रह्म म्हणजे काय? आता ब्रह्म म्हणजे काय हा प्रश्न कुठे विचारावा, कधी विचारावा, कुठल्या पद्धतीने विचारावा, त्याला काही वेळ काळ मर्यादा मूल्य काही आहे की नाही? तर खंदारकर महाराज फक्त हसले, त्यांनी उत्तर तेव्हा दिलं नाही. आणि पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये एसटी आली. एसटी मध्ये ते खिडकीच्या जवळची त्यांची सीट ठरलेली होती, ते तिथे जाऊन बसले आणि एसटी सुटली तो माणूस त्यांच्याकडे बघतच होता. त्या माणसाला सांगितलं, अहो त्याच्यामध्ये बसून मी चाललो आहे ना त्याला ब्रह्म असं म्हणतात. एखाद्या ज्ञानी माणसाकडनं जर आपल्याला ते खरं उत्तर हवं असेल तर त्याला विधी आहे, ते कसं करावं हे सांगितलंय तिथे. सज्जनांना निववण्याची पद्धत आपल्याला शिकली पाहिजे, त्याशिवाय ती येणार नाही. म्हणजे माझ्या पद्धतीने आपण काय करतो, कुठेतरी एका संस्थेमध्ये जातो आणि आपल्याला जे शक्य असतं ते आपण परवडनेबल गोष्टी आपल्या, म्हणजे एखाद्याकडे जायचं आणि चेक देऊन यायचा आणि मग आपल्याला आपण खूप काही केलं असं वाटायला लागतं. परवडनेबल गोष्टी आपण आपल्या सद्गुरूंकडे जातो आणि काहीतरी दक्षिणा आपल्याला जी वाटते योग्य ती दक्षिणा आपण देऊन येतो आणि आपण त्यांना निववलं असं आपल्याला वाटत असतं. प्रत्येक गोष्टीची मूल्य आहे, मर्यादा आहे, विधी आहे, ते सगळं आपण जाणलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचा जेव्हा विचार करतो तेव्हा सज्जना निववावे. आपण एक छोटीशी कथा घेऊया पुढे संपवण्याच्या आधी. पुढच्या श्लोकाकडे बहुतेक नाही जाता येईल कारण पुढचे 10 मिनिटं आहेत आणि कथा बऱ्याच जणांना माहिती असलेली असणार आहे आजची जी कथा आहे, पण एका वेगळ्या पद्धतीने तीच कथा आपल्याला काय शिकवते. सज्जनांना निववणं शिकायचं आहे. कथा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, शिवाजी महाराजांची कथा आहे. पण शिवाजी महाराज आपल्याला नव्या पद्धतीने आपल्याला कळणार आहेत. म्हणजे मला तरी जेव्हा मी हे त्या चरित्रामध्ये वाचलं तेव्हा मला तरी हे नव्याने कळलं आणि प्रत्येक क्षणी क्षणोक्षणी ती कथा वाचताना मला रडूच येत होतं की मला काय शिकवतायत शिवाजी महाराज इथे. कारण मला शिवाजी महाराज हे उत्तम राजे आहेत हे मला माहितीये होतं, आपल्या सगळ्यांना माहितीये. पण आता जी कथा आपण घेणार आहोत सज्जनाला निववणं, त्याच्यामध्ये शिवाजी महाराज हे उत्तम शिष्य होते.
कारण जोपर्यंत मी शिष्य होत नाही, मी नम्र होत नाही, तोपर्यंत सज्जन म्हणजे कोण ते आपण शिकलो, ते म्हणजे संत आणि सद्गुरू आहेत. त्यांना जोपर्यंत मी निववणार नाहीये, तोपर्यंत ते निवले जाणार नाहीयेत. आणि जोपर्यंत ते निवले जाणार नाही, तोपर्यंत ते मला ते ते देऊ, ते जे मुख्य दान जे ते मला देऊ करतायत, ते मला देणार नाही, ते मला मिळणार नाही. आणि ते जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत माझी कीर्ती स्वरूपाने मी उरणार नाहीये. आणि समर्थांचं सांग आहे की कीर्ती रूपाने उरावं, मग त्यासाठी मला सज्जनांना निववलं तर पाहिजे, ते शिकलं तर पाहिजे. ते या कथेमधनं आपल्या सगळ्यांना शिकता येतं का बघूया. कथा सगळ्यांना माहितीची, प्रसंग सगळ्यांना माहितीचा आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रामधला प्रसंग कुठला तो आधी सांगते, म्हणजे आपल्या प्रत्येकाला आठवेल की आपल्याला ते माहितीये. वाघिणीचं दूध माहितीये की नाही कथा आपल्याला, नवीन नाहीये. समर्थांसाठी शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध आणलं, तो हा प्रसंग आहे. पण तो प्रसंग बघूया. आणि त्या प्रसंगामधनं शिवाजी महाराजांनी समर्थांना कसं निववलं, स्वतःला कसं बदलवलं एक शिष्य म्हणून, विधीपूर्वक नमस्कार करणं काय असतं, आणि हे सगळं मला काय शिकवतंय. कारण जे काही सगळं मी ऐकतेय ते हे मोठेच आहेत हो, म्हणजे समर्थ मोठे आहेत, शिवाजी महाराज मोठे आहेत. मोठ्या मोठ्यांच्या गोष्टी काय करून ऐकून करायच्या आपल्याला, का ऐकायच्या. कारण त्याच्यामधनं मला काय शिकता येतं, मला कसं निववता येतं, मला स्वतःचे गुण कसे बदलता येतात, त्याच्यासाठी मी ऐकते. प्रसंग असा असतो की आग्र्यामधनं जेव्हा ते निसटले शिवाजी महाराज, आणि जेव्हा ते परत आले, आणि समर्थ आपल्याला माहितीये की जिकडे जिकडे ते थांबत आलेले आहेत, ती सगळी मठ समर्थांनीच बांधलेली, म्हणजे समर्थांचं कार्य काय आहे, आपल्या गुरूंची महती काय आहे, हे शिवाजी महाराजांना आग्र्यामधनं परत आल्यानंतर कळलं. आणि त्यांना असं वाटलं की आता काही करून आपण समर्थांची भेट घ्यावीच. आणि तेव्हा त्यांना कळलं की समर्थ जे आहेत ते महाबळेश्वरच्या घळीमध्ये आहेत. म्हणून आपल्या काही माणसांना घेऊन घोड्यावर बसून वगैरे शिवाजी महाराज महाबळेश्वरीस गेले. आणि तिकडे गेल्यानंतर त्या घळीमध्ये गेल्यानंतर समर्थांना शिवाजी महाराजांना कळलं की समर्थ तिथे नाहीयेत. म्हणजे समर्थ कसे वागायचे हे कोणालाच नाही कळलं कधी. म्हणजे समर्थ स्वतःबद्दल म्हणतात की पिसा आला असं एक काव्य आहे समर्थांचं स्वतःबद्दल. स्वतः पिसा म्हणजे वेडा, वेडा आला स्वतःबद्दल म्हणतात समर्थ. कारण समोरच्याला ते विक्षिप्तच वागणार आहे असंच होतं त्यांचं वागणं. खरंच तुमचा कस निघतो, आपण अशा सद्गुरूंच्या संदर्भात जवळ जातो, अशा संतांच्या जवळ जातो, सोपं नसतं ते ज्ञान प्राप्त करून घेणं, त्यांना निववणं अजिबात सोपं नसतं. कोणालाच सांगून म्हणजे आता याच्या पुढच्या क्षणी मी कुठे जाणार आहे, काय वागणार आहे माहित नसतं. अगदी कल्याण स्वामींना पण माहितीये, कुणालाच सांगायचे नाही ते, कुणालाच समर्थ. आणि जेव्हा शिवाजी महाराज तिकडे गेले त्यांना भेटायला, तेव्हा त्यांना कळलं की त्या घळीमध्ये ते नाहीयेत महाबळेश्वरला. मग आपल्यासारख्या शिष्याने काय केलं असतं, आलो मी एवढ्या लांबून दमून, आता मी इकडे थांबतो, ते जेव्हा येतील तेव्हा थांबतो, तोपर्यंत मी थांबतो. मी तरी असं केलं असतं. पण शिवाजी महाराज तसे शिष्य नाहीयेत. शिवाजी महाराज काही आपल्या माणसांना घेऊन, थोड्याफार माणसांना घेऊन निघाले की त्या अरण्यात वनात महाबळेश्वरच्या, म्हणजे आत्ताच ते घनदाट आहे, तेव्हा 400 वर्षापूर्वी काय असेल, मी त्यांना शोधायला जातो. कारण संतांपर्यंत आपण पोचावं असतं, आपल्यासाठी येत नाही ते, आपल्याला कष्ट करून तिथपर्यंत पोचायचं असतं. म्हणून ते काही लोकांना घेऊन गेले पुढे. आणि ते अरण्य इतकं घनदाट होतं की तिकडून जाता जाताना ते घोडा एका, म्हणजे बरेचसे माणसाचे होते, ती पांगली गेली, ती नाही पुढे येऊच शकली नाही, कारण ते अवघडच होतं पुढे जाणं. परीक्षाच असते आपली, वेळोवेळी परीक्षा घेत असतात सज्जन संत, आपली परीक्षा घेत असतात, सद्गुरू परीक्षा घेत असतात. बाकीच्या माणसांना पुढे जाणं शक्य नव्हतं. आणि समर्थांनी मग काय केलं की घोडा पण बाजूला ठेवला, 1-2 माणसं बरोबर होती त्यांच्या, मग ती त्यांच्या बरोबर निघाली. पण त्या वनातून चालताना त्यांचे कपडे फाटायला लागले तिकडून चालताना, कारण अतिशय अवघड रस्ता होता तो सगळा, श्वापद होती. न भीता तिथून त्यांनी प्रवास चालू ठेवला. आणि इथपर्यंत प्रवास अवघड होत गेला आतमधनं की फक्तच कपडे फाटणे नाहीत, तर शरीराचे काही जे भाग होते ते टवके उडायला लागले, म्हणजे रक्तबंबाळ शरीर व्हायला लागलं. तरी शिवाजी महाराज जाऊ देतात, आता काही मिळत नाही परत जाऊया, असं नाही केलं शिवाजी महाराजांनी. निववणं काय असतं हे शिकतोय बरं आपण. आणि संपूर्ण रात्र गेली ते चालतायत, शोधतायत, उपाशी आहेत, काही खाता येत नाहीये. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना लांब एक गुहा दिसली. त्या गुहेपर्यंत पण जाणं शक्य नव्हतं, कारण मधली वाट इतकी अवघड होती की कोणी एकही माणूस त्या गुहेपर्यंत पोहोचू शकत नव्हता. फक्त शिवाजी महाराजांनी दाखवलं धाडस तिथपर्यंत पोहोचायचं, की त्यांना वाटलं की कदाचित
त्या गुहेत समर्थ असतील. कल्याण स्वामींच्या चरित्रामध्ये पण आपल्याला बऱ्याच वेळा असं दिसतं की त्यांना समर्थ लांब दिसतायत, समोर दिसतायत, पण मी जिकडे उभा आहे म्हणजे कल्याण स्वामी जिकडे उभे आहेत तिथून समर्थांपर्यंत पोहोचणं अवघड. घेतातच परीक्षा सद्गुरू आपली, पण त्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले, ते गेले आणि तिथे आतपर्यंत त्या गुहेपर्यंत पोहोचले. आणि खरंच काय आश्चर्य की आतमध्ये समर्थ होते, पण समर्थ विवळत होते. आपल्याला प्रसंग माहितीये, जर आपल्याला वाघिणीची दूध ही कथा माहितीये तर आपल्याला हे सगळं माहितीये, पण आपण निववणं म्हणजे काय असतं हे शिकतोय म्हणून ही कथा ऐकतोय. आणि आपल्याला स्वतःला किती बदलायचं असतं. मी राजा आहे, मी मोठा आहे, मी करतोय, मी गेलोय, हे सगळं विसरायचं असतं. आजपर्यंत जेव्हा समर्थ दिसले गेले जेव्हा शिवाजी महाराज, तेव्हा त्यांना असं दिसलं की समर्थ गडाबडा पोट धरून लोळत होते खाली जमिनीवर. आणि महाराजांना काही शिवाजी महाराजांना कळलं, काय झालं तुम्हाला, काय झालं? ते म्हणतात की अरे माझं पोट दुखतंय आणि इकडे औषध मिळेल या वनामध्ये असं मला वाटलं, म्हणूनच मी इथपर्यंत आतमध्ये आलोय, पण औषध काय मला मिळालं नाही. तेव्हा शिवाजी महाराजांचं बोलणं बघा किती छान आहे, पटकन मी करतो, मी आणतो, असं नाहीये. म्हणजे शौर्य कर्तृत्व आहेच शिवाजी महाराजांकडे, पण बोलणं नम्र कसं आहे. सोये सर्वदा नम्र वाचे वदावे, ते आपण पाहिलं होतं. एवढं सगळं कर्तृत्व असून शिवाजी महाराज असं म्हणतायत की तुमच्या आज्ञेने, तुम्ही जर मला आज्ञा दिलीत तर मी जातो, आणि तुमची कृपा असेल तर ते औषध मला मिळेल ना. मी म्हंटल होतं की आपण हे सगळं जे शिकतोय ते प्रथम पुरुषी शिकतोय, की मला याच्यामधनं किती शिकायचंय आपण बघतोय. आणि समर्थ म्हणतात छे 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 छे, तू असं काही करू नकोस. अरे माझं जे औषध आहे ना ते आहे वाघिणीचं दूध. खरंच डोळ्यासमोर आणा बरं, वाघिणीचं दूध आणणं, ते जे दूध आहे ना ते माझ्यासाठी औषध आहे, आणि ते आणण्यासाठी तू धाडस करू नकोस बरं. कारण मी तुला असं सांगतोय, समर्थ सांगतात, समर्थ परीक्षाच बघतात, हे त्यांना पण माहितीये, शिवाजी महाराजांना पण माहितीये आपली परीक्षा चालू आहे. समर्थ म्हणतात अरे वाघिणीची शिकार करायची नाहीये, कारण समर्थांना माहितीये की शिकार करणं अवघडच नाही. वाघिणीची काय आहेत तेवढं कर्तृत्व त्यांचं, मारायचं. पण समर्थ म्हणतायत, आठवण करून देतात शिवाजी महाराजांना की तिला मारायचं नाहीये, तिचं दूध काढायचंय, म्हणजे ती जिवंत पाहिजे आणि तू जिवंत पाहिजेस. प्रसंग आणा डोळ्यापुढे. आणि शिवाजी महाराज तरी पण म्हणतायत की मला आज्ञा करा, तुम्ही जा असं म्हणा, मग मी जातोय. आणि तेव्हा समर्थ असं म्हणतात छे छे छे, असं धाडस करू नकोस, कारण तुझा जो प्राण आहे तो किती महत्वाचा आहे ते मला माहितीये. अरे तू कोणी साधा मनुष्य नाहीस, किंवा कोणी माझा साधा शिष्य नाहीयेस, तू या हिंदुस्थानाचा राजा आहेस, तू या हिंदुस्थानाचं भवितव्य आहेस, तू हिंदू साम्राज्य मांडणार आहेस. किती लोकांसाठी तू त्यांचं प्राण आहेस आणि त्यांचा पोशिंदा आहेस, त्यांचं पोषण करणारा तू आहेस. आणि असं सगळं असताना एका फकीर माणसासाठी तू स्वतःचं आयुष्य घालवणार. माझं थोडंसं छोटस काय, ती माझी व्याधी आहे, त्यासाठी तू स्वतःचं आयुष्य पण लावणार. छे छे छे, असं काय करू नकोस. आणि तरी पण सांगणं महाराजांचं तेच होतं, तुम्ही आज्ञा करा आणि कृपा झाली तर मी आणीन. आणि तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, तुला वाटतं तर तू आण. आणि त्याच्या पुढे मात्र ते आता तुंबा त्यांनी घेतला, एक पातेलं घेतलं आणि ते तुंबा घेऊन ते पुढे निघाले. आता त्यांचा प्रवास एकट्याच आहे. आणि पूर्ण चरित्र नाही घेते कारण आपली वेळ संपती आहे, पण त्या चरित्रामध्ये असं सांगितलंय की त्यांना पुढे पण जवळजवळ कितीतरी वेळ प्रवास करावा लागला, पोटात काही नाही आदल्या दिवसापासून, आणि कष्ट करत करत ते पुढे जातात. त्यांना 2 पिल्लं दिसतात, 2 पिलं, वाघाची 2 पिलं दिसतात. आणि तिकडे पण ते बऱ्याच वेळ थांबू नये, कारण त्यांनी असा विचार केला शिवाजी महाराजांनी की पिलं आहेत म्हणजे आई येणारच, वाघीण येणारच. आणि खरंच खूप वेळ थांबल्यानंतर, काय परीक्षा असेल हो सगळ्या गोष्टींची, खूप वेळ थांबल्यानंतर ती वाघीण जी आहे, कृपया करून तुम्ही म्यूट करता का आशुतोष दादा, कोणीतरी बोलताय, धन्यवाद. आणि थोड्या वेळानंतर ती वाघीण दिसते ना शिवाजी महाराजांना, लांबून ती वाघीण दिसते. आणि त्या वाघिणीने पण पाहिलं की माझ्या पिलांच्या बाजूला मनुष्य. शमिकताई जरा तुम्ही म्यूट झालात, मला वाटतं हे काहीतरी टेक्निकल डिफिकल्टी आली माझ्याकडनंच. नाही बघा बरं काही नाही, काही हरकत नाही, मी अनम्यूट केलंय स्वतःला. बरं. मी प्रसंग सांगत होते आणि मी लवकर संपवते, माझं वेळेकडे लक्ष आहे.
पण खरंच हा प्रसंग आपल्याला शिकवतो आहे. आणि सांगत होते की त्या पिलापाशी शिवाजी महाराज बसले. आपल्याला माहिती आहे ही कथा, परत सांगते ते, की ते पिलाकडे बसले आणि थोड्या वेळानंतर ती वाघीण आली. आणि त्या वाघिणीला जेव्हा असं दिसलं की आपल्या पिलांच्या बाजूला मनुष्य आहे, तेव्हा तिने तिचा आविर्भाव काय असेल हा आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे. की तिने एक डरकाळी फोडली, जोरात गर्जना. आणि ती गर्जना आपण जर समोर जरी नसू, कुठेतरी आपण वनात आहोत आणि फक्त गर्जना ऐकली लांबून, समोर नाहीच आहे ती, वाघ नाहीच आहे, तर आपलं काय होईल, आपण किती किती भयग्रस्त होऊ, हा आपण प्रत्येकाने विचार करायचा आहे. आणि शिवाजी महाराजांना खरं म्हणजे तलवार घेऊन, म्हणजे आपले गुण जे असतात, एक महत्वाची गोष्ट आपण या प्रसंगावरनं असं शिकतोय की आपण दिवसभरात आपण सोडूया तेच, म्हणजे शिवाजी महाराजांचं जे वागणं आहे, त्यांचं शौर्य, ते सगळं विसरूया. आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही साधे प्रसंग घडतायत आणि त्या प्रसंगावर मी कशी रिॲक्ट करते, कारण माझे जे आतमधले गुण असतात ना, ते गुण घेऊनच मी रिॲक्ट करते. सारखं दिवसभरात जे घडतंय त्याला माझ्या गुणांनी मी रिॲक्ट करते, पण मी माझा सत्व वाढवण्याचा विचारच तिकडे करत नसते. जे स्वाभाविक गुण असतात ते गुण मी घेऊन रिॲक्ट करत असते. मला दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी हा प्रसंग कसा शिकवतोय बघा. शिवाजी महाराज क्षत्रिय होते, त्यांच्याकडे तो रजो भरला होता, मारू शकत होते ना तलवार घेऊन, पण प्रतिकार तर करतो आपण, साधा प्रतिकार. थोडंसं कोणीतरी चांगलं नाही मला म्हटलं की लगेच प्रतिकार करायला लागते मी स्वतःला सांभाळण्याचं. म्हणजे साध्या प्रसंगांबद्दल बोलतोय बरं आपण आयुष्यात, दिवसभरात जे काही घडतंय ते. आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा तिने झेप घेतला, म्हणजे समर्थांनी काय परीक्षा घेतली शिवाजी महाराजांची, की ती परीक्षा तिथे पण संपली नाहीये. सज्जनांना निववणं हे सोपं नसतं, त्यासाठी आपण हे उदाहरण घेतलेलं आहे. तिने झेप घेतली आणि तिने झेप तरी, आणि त्यांनी तेव्हा विचार केला की आता जर मी हिच्यावर वार केला तर ही मरेल, ती वाघीण मरेल, आणि माझ्या सद्गुरूंना दूध हवंय आणि तिच्यावर वार करून मला चालणार नाही, आणि ती मला दूध कधीच देणार नाही मी जर वार केला तर. म्हणून त्यांच्या हातामध्ये फक्त एक गोष्ट होती शिवाजी महाराजांच्या, की डोळे बंद करून आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचं. करूया ना आपण, शिकूया ना हे सगळं शिवाजी महाराजांकडनं दैनंदिन आयुष्य जगताना. सद्गुरूंचं, संतांचं सांगणं, त्यांचं वचन काय ते आठवावं. आपण हेच धाडस शिकलोय, हेच धारिष्ट मागच्या वेळेला शिकलेलो आहे, त्या क्षणी आपल्याला ते आठवलं गेलं पाहिजे की तसं वागायचंय. शिवाजी महाराजांनी काय केलं की पटकन डोळे बंद केले आणि समर्थांबद्दल विचार केला की माझ्या सद्गुरूंना ते हवंय. तिनं तिथे परीक्षा संपलेली नाही, तिने त्यांच्यावर वार केला आणि मानेला पकडलंय, तिथपर्यंत परीक्षा आहे. आणि मानेला पकडल्यानंतर जेव्हा एखादी मांजरी असते ना, ती आपल्या पिलाला पकडते बघा तोंडामध्ये, पण तिनं जरी तोंडामधनं पकडलेलं असतं तरी त्याची इजा त्या पिलांना होत नाही. तशा पद्धतीने ती वाघीण संपूर्णपणे नरम झाली ते पकड घेतल्यानंतर. त्यांना कळलंय, शिवाजी महाराजांना कळलंय की माझी परीक्षा घेतलेली आहे, ती पूर्ण नरम झाली. तिने नमस्कार केला त्या वाघिणीला आणि सांगितलं की माझ्या सद्गुरूंना ते दूध हवंय, तू देशील. ते दूध घेतलं, तुंबाभर दूध भरलं आणि 2 पावलं पुढे गेले तर समर्थ तिकडे उभे होते. शिवाजी महाराज म्हणतात, समर्थ तुमची पोटदुखी काय झालं पोटदुखीला? ते म्हणतात, अरे तुझ्यासारखा जर राजवैद्य मिळाला तर पोटदुखी उरणार काय? ते म्हणतात, चल पुढे, उपाशी आहेस तू मला माहितीये, तुझी पराकाष्ठाच झाली, सगळ्या गोष्टींची पराकाष्ठा, सगळं तू प्रूव्ह करून दाखवलंय सगळं तुझ्या वागण्यामधनं की तू काय आहेस ते. आता थोडंसं पुढे चल, थोडंसं जेवून घे, थोडं स्नान कर आणि जेवून घे. तर शिवाजी महाराज म्हणतात, अरण्यात स्नान करणं, जेवणं. शिवाजी महाराज म्हणतात, असं विचारतायत तेव्हा समर्थ म्हणतात थोडंसं पुढे जा. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर त्यांना कळलं की विस्तीर्ण असं मंडप होतं, प्रशस्त मंडप होतं. त्या मंडपात अनोळखी, शिवाजी महाराज कोणालाच ओळखत नव्हते, असे अनोळखी माणसं स्वयंपाक सिद्धी चालू होती, जेवण बनवायचं काम करत होते. आणि बाजूला एक तलाव होतं, त्या तलावामध्ये औषधं लावून समर्थांनी स्वतः, हे सगळं जे आहे ते चरित्रात आलेलं बरं, हे घडलेला प्रसंग आहे, स्वतः खरा घडलेला प्रसंग आहे. समर्थांनी स्वतःच्या हस्ते त्यांना लेपन केलेले आहे, औषधी लेपन, आणि स्वतःच्या हाताने त्यांना स्नान घातले शिवाजी महाराजांना. आणि स्नान घातल्यानंतर ते सगळे जे काही जखमा होत्या त्या सगळ्या गेल्या आणि त्यांचं तिकडे जेवण झालं आणि ते पुढे ते गेलेले आहेत. प्रसंग आपण पूर्ण घेतला, पण त्या प्रसंगांमधनं आपण सज्जनांना निववणं म्हणजे स्वतःला किती बदलणं तिथे आलं हे आपण पाहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने संतांचं जे शिकवणं आहे, शास्त्राचं शिकवणं आहे, संतांच्या आज्ञा आपल्याला आहेत, जोपर्यंत त्या आपण आत्मसात करत नाही तोपर्यंत आपण देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, आपली कीर्ती उरणार नाही. कारण ते खरं पद जे आहे मोक्ष पद,
ते मिळाल्याशिवाय आपली कीर्ती उरत नसते. एवढा विचार करून आपण आता मात्र इकडे थांबूया. मला वाटलं होतं की पुढचं थोडंसं आपण जाऊ शकू, पण नाही जमलंय. आपण पुढच्या वेळेला कारण पुढचा विचार इतका सुंदर आहे. परत पुढच्या वेळेला आपण जो अभ्यास करणार की नको रे मला द्रव्य ते पुढीलांचे, द्रव्य ते वित्तेषणा, त्याच्याबद्दल आपण खूप सुंदर विचार शिकणार आहोत. कारण त्या द्रव्यामध्ये आपण वाईट पद्धतीने अडकलोय. आणि द्रव्य का कमवायचं नाही? पुरुषार्थ आहे. द्रव्य मिळवलंच पाहिजे. अर्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ दुसरंच आहे, कमवा की पैसे, पण पुढीलांचे द्रव्यांमध्ये लक्ष ठेवायचं नाहीये. आणि मी स्वतःचे द्रव्य कमवते, ते कुठल्या पद्धतीने आपण कमवायचं आहे, कसं लक्ष आपण त्या द्रव्याकडे ठेवलं पाहिजे, हा सगळा विचार आपण पुढे घेऊया. आता मात्र इकडेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.